श्रीराम समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. जयाचा जनी जन्म नामार्थ झाला, जयाने सदा वास नामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार त्या ब्रह्म चैतन्य मूर्ती. सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. सद्गुरूंच्या चरणी अनन्य भावे शरणियम साष्टांग नमस्कार करते. आपणा सर्वांच्या हृदयस्थ परमेश्वराला मी नमस्कार करते आणि आज प्रवचनाचे 2 शब्द बोलायचा प्रयत्न करते. सर्वप्रथम आपल्या सर्व मंडळींचं आणि हे जे आयोजन सगळं केलेलं आहे प्रसाद नागपुरे यांनी पुढाकार घेऊन, कोणीतरी एक नक्कीच आपल्याला लागतो की जो पुढाकार घेतो आणि त्या व्यक्तीकडनं महाराज हे पूर्ण ताकदीने काम करून घेतात. आज सोपं नाही आहे एवढ्या सगळ्यांचं सकाळपासून सगळं करणं, पहाटेपासून काकडा आणि हे सर्व ह्या वातावरणामध्ये सगळ्यांना ठेवणं, प्रसाद वगैरे तयार करणं, ह्या सगळ्या गोष्टी मला तुमच्या सगळ्यांच्या मदतीमुळे प्रसाददादा करू शकत आहेत आणि मला तुमचं सगळ्यांचंही कौतुक आहे आणि प्रसाददादांचंही कौतुक आहे. मी काही म्हणजे प्रसाददादांचं कौतुक करायचं म्हणून नाही आहे, पण जे कौतुकास्पद गोष्टी असतात तसं निश्चित कौतुक करावं. आणि हे जे कौतुक आहे ते आपल्या महाराजांचंच कौतुक आहे, कारण महाराजांशिवाय आहे कोण दुसरं आपल्यापाशी. आपण सतत म्हणतो महाराज माझ्याबरोबर आहेत, महाराज माझ्यामध्ये आहेत, मी त्यांना नामात पाहतो, मी नाम घेतो. आणि आपले महाराज तर आपल्याला सांगतातच की जिथे नाम तिथे माझा प्राण. म्हणजे नाम घेतात त्या प्रत्येकामध्ये फक्त आणि फक्त महाराजच आहे. त्याच्यामुळे जे काही कौतुक आहे ते फक्त महाराजांचं आहे. आजचा गुरुपौर्णिमेचा दिवस अतिशय महत्त्वाचा असा दिवस आपल्या आयुष्यामध्ये आलेला असतो. आपल्याला सद्गुरूंची प्राप्ती होणं, त्यांच्याकडून अनुग्रह मिळणं आणि रामनामाची दीक्षा आपल्याला मिळणं, ह्याच्या परतं दुसरं कुठलंही भाग्य आपल्या आयुष्यामध्ये असूच शकत नाही. कारण बाकीच्या सगळ्या गोष्टी, भौतिकातल्या खूपशा गोष्टी आपल्याला मिळतील, पण रामनाम हे मिळणारच नाही. जे मीराबाईंनी म्हटलं की पायोची मैने राम रतन धन पायव, तर हे रत्न आपल्याला मिळालेलं आहे आणि त्याचा उजेड आपल्या आयुष्यात पडला की आपलं संपूर्ण आयुष्य हे उजळून निघतं. आणि अशी आज ही गुरुपौर्णिमा म्हणजे आपण अतिशय प्रेमाने, आदराने आपल्या सद्गुरूंबद्दल कृतज्ञता व्यक्त करत असतो. प्रत्येकाचा भाव निराळा, पण कृतज्ञता मात्र सगळ्यांच्या मनात निश्चित असते. आणि तीच आपण रामनामात न व्यक्त करतो, कारण महाराजांचं आवडतं तेच आहे. मला रामनाम आवडतं, तुम्ही नाम घ्या की मी खुश आहे, तिथं मी आहे तुमच्याबरोबर. हे जे आहे तत्त्व आपल्याबरोबर, ते सद्गुरू तत्त्व हे फक्त आपल्याबरोबर रामनामातून जन्मोजन्मी असतं. आपल्या घरातले आई वडील वगैरे, नातेवाईक, आपल्या शाळेमधले गुरु वगैरे, हे सगळेजण हे एका जन्मापुरते मर्यादित आहे. पण सद्गुरू मात्र आपल्याला जन्मोजन्मी साथ देत असतात. जोपर्यंत आपण परमात्म्यामध्ये विलीन होत नाही, म्हणजे जोपर्यंत मुक्तीच्याही पुढं मोक्ष मिळत नाही, तोपर्यंत सद्गुरू आपल्याबरोबर असतात आणि जीवाचा हात धरून ते त्याला पुढं नेत असतात. आणि म्हणून ही गुरुपौर्णिमा आपण साजरी करायची, ती रामनामात कृतज्ञता व्यक्त करत साजरी करायची. आता एक छोटासा इथं मी तुम्हाला हे सांगते, पौर्णिमा याचा अर्थ काय, जो मला महाराजांनी, माझा प्रवास अनंताचा हे चालला होता
त्यावेळेला दिला होता. तर पौर्णिमा म्हणजे काय, तर आपली जी पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय आहेत आणि मन, बुद्धी, चित्त, अहंकार अशी 14 ज्या गोष्टी आपल्यामध्ये आहेत, त्या सर्व चतुर्दशी दिवशी महाराजांच्या चरणी आपण अर्पण करायच्या. तर मग आपल्या आयुष्यामध्ये ती पौर्णिमा उतरते आणि पौर्णिमेचा लख्ख प्रकाश आपल्या अंतरामध्ये पडतो. अशी ही पौर्णिमा आहे. खऱ्या अर्थाने जर आपल्याला ती साजरी करायची असेल तर आपण तेवढ्या आर्ततेने, तेवढ्या खोलात शिरून आपण नाम घेत महाराज सांगतात त्याप्रमाणे पुढे पुढे जात राहायचं आहे. असा हा पौर्णिमेचा अर्थ आहे आणि ती आपल्याला खऱ्या अर्थाने आता साजरी करायची आहे. तर आता ही गुरुपौर्णिमा, आषाढाचे दिवस आहेत, पाऊस पडतोय. मग हा पाऊस म्हणजे काय आहे, हा गुरुकृपेचा वर्षाव आहे. सतत होत राहतो. आषाढामध्ये तो गुरुकृपेचा वर्षाव होत राहतो आणि मग आपल्या सगळ्या भोवती सगळीकडे छान जल वाहायला लागतं, निर्मल असं जल. कारण पावसासारखं शुद्ध जल कुठंच नाही आहे आणि तेवढं शुद्ध अंतःकरण आपलं व्हावं म्हणून हे गुरुपौर्णिमा, म्हणून हे रामनाम आपल्याला घ्यायचं आहे. मग आता हे आषाढाचे दिवस, छान पाऊस पडत असतो. आपण बघतो आज सकाळी आमची 2-4 छान छोटी छोटी मुलंही पण इथं आली होती. खूप आनंदात होती अगदी. काही कळतंय नाही कळतंय काही त्यांचं हे नसतो मुलांचा. आणि छानपैकी म्हणजे त्या मुलांना बघितल्यावर लहानपणीची गोष्ट आठवली. आपण सगळेजणच लहानपणी काय करत होतो, पाऊस आला की काय करायचं, कागदी होड्या करायच्या आणि त्या पाण्यामध्ये सोडायच्या. काय आनंद मिळायचा त्याच्यामध्ये आपल्याला. त्या नावा सोडायच्या, टाळ्या वाजवती लहान मुलं उभी असतात. नंतर थोडीशी ती नाव पुढे जाते, नौका पुढे जाते आणि भिजतं कागद आणि ती बुडून जाते. तरी पण ही मुलं आनंदी असतात. नाव तरली तरी आनंदी आहेत, नाव बुडली तरी आनंदी आहेत आणि परत परत नवीन नवीन नावा तयार करून पुढं तो खेळ त्यांना खेळत राहायला आवडतही असतं. आणि मग हे सगळं जेव्हा ही अशी नौका किंवा आता आपण बघितलं की आषाढी एकादशी झाली, चंद्रभागेला छान पाणी सोडलेलं होतं. आता पाणी सोडावं लागतं, पूर्वी पाणी असायचं नद्यांना. तर त्या ह्याच्या नदीच्या पात्रामधून प्रवाशांची किंवा भक्तांची ने-आण करणं हे नावाड्याचं काम असायचं. आणि मग त्या नौकेतनं सगळी भक्तमंडळी पांडुरंगाच्या चरणी हे दर्शनाला जातात, कौतुक सोहळा करतात. अगदी पांडुरंगाचं दर्शन नाही झालं तरी कळसाला नमस्कार करून इथेच माझा पांडुरंग आहे असं म्हणून ते तिथनं आनंदाने परत येतात. तर असा हा जेव्हा सगळा माझ्या मनामध्ये विचार आला की लहान मुलांच्या होड्या, हे प्रवासांची ने-आण करणारी नौका, आणि मग मला अचानक एक गाणं आठवलं. तुम्हालाही सगळ्यांना ते नक्कीच माहिती आहे, गीत रामायणातलं आहे ते. नकोस नौके परत फिरू ग, नकोस गंगे ऊर भरू, श्रीरामाचे नाम गातया, श्रीरामाला पार करू. आता यातली एक 2-3च ओळी हे कडवी मी तुमच्यासमोर हे करते. पुढे म्हणतात, जय गंगे जय भागीरथी, जय जय राम दाशरथी. ही दैवाची उलटी रेघ, माथ्यावरचा ढळवू मेघ. भाग्य आपुले आपुल्या हाते, आपुल्यापासून दूर करू. आता इथे ॲक्च्युली श्रीरामांना तो नावाडी गंगेच्या पार नेण्यासाठी म्हणतोय. त्या अर्थाने तो म्हणतोय की हे जे भाग्य आज माझ्या होडीमध्ये नौकेमध्ये येऊन बसलेलं आहे, पण आज मला त्याला पलीकडं सोडायचं आहे. त्याच्यामुळे माझ्या हातानेच मला त्याला दूर करावं लागणार आहे. एक कुठेतरी त्याच्या मनामध्ये तो दुःखाचा भाव हा आहे. पण आपण ह्याचा अर्थ थोडासा वेगळ्या अर्थाने पुढे बघणार आहोत. श्री विष्णूचा हा अवतार, भवसिंधूच्या करतो पार. तारक त्याला तारून नेऊ,
पदस्पर्शाने सर्व तरू. कर्तव्याची धरुनी कास राम स्वीकारी हा वनवास. दासच त्याचे आपण मग का कर्तव्यासी परत फिरू. ह्यावेळी अतिशय सुंदर आहे. आपलं प्रपंचामध्ये आपण जेव्हा राहतो तेव्हा कसं राहायला पाहिजे, तर हे श्रीरामासारखं आपल्याला राहायचं आहे. अशा या छान गाण्यामधून फार वेगळे वेगळे अर्थ आपल्या समोर येत असतात. तर अशी ही नौका, जीव त्या नौकेमध्ये बसलेला आहे. आणि ही गंगा कुठली आहे मग, तर ही जीवन गंगा आहे, जी सृष्टी निर्माण झाल्यापासून, विश्व निर्माण झाल्यापासून अखंडपणे अव्याहतपणे वाहत आहे. तिचा आपल्याला आधी माहिती नाही, अंत माहिती नाही, पण ती अखंड वाहते आहे, अखंड वाहते आहे. आणि त्या गंगेमध्ये आपल्या जीवनाची नौका आपण लोटून दिलेली आहे. म्हणून आपण त्या जीवन नौकेमध्ये बसलेलो आहोत आणि जीवन गंगेमध्ये आपण प्रवाहित होत पुढे पुढे चाललेलो आहोत. तर आता ही गंगा किंवा हा जो प्रवाह आहे, तर हा प्रवाह कसा आहे, तर हा मायेचा प्रवाह आहे. मूळ माया ज्याला आपण म्हणतो, त्या मायेतून म्हणजे परब्रह्माने जेव्हा सृष्टी निर्माण करायचा संकल्प केला त्यावेळेला मूळ मायेला जी शक्ती दिली आणि त्या शक्तीमधून हे विश्व निर्माण झालं. आणि त्याच्यामध्ये सर्व चराचर जीव हे त्याच्यामध्ये निर्माण केलेले आहेत. पण ही जीवनगंगा जी आहे ती मायेने जास्ती करून व्याप्त केलेली आहे. कारण का, तर मूळ माया परब्रह्माच्या छायेपासून निर्माण झालेली आहे. आणि आपण त्या सावलीला खरं समजून वागायला लागतो, पुढे पुढे जायला बघतो. तर हा मायेचा प्रवाह आपल्या मनामध्ये अज्ञान निर्माण करतो. अज्ञान म्हणजे काय, तर आपण म्हणू की आता आम्ही तर शाळेत जातो ना, कितीतरी ज्ञान घेतो, पण शेवटी ज्ञान म्हणजे काय हे आपल्याला कळत नाही. आपल्याला कळतच नाही की हे विश्व कसं साकारलं, यामध्ये आपला जन्म कसा झाला. आपला जन्म झाला तर आमचं त्याच्यामध्ये येऊन आम्हाला नेमकं काय करायचं आहे, आमचं मूळ रूप काय आहे, या सगळ्याबद्दल आमच्या मनामध्ये अज्ञानच भरलेलं आहे. आणि मग काय होतं, जेव्हा जीव देह धारण करून जन्माला येतो त्यावेळेला मायेच्या तावडीत सापडतो आणि तो स्वतःला देह समजून वावरायला लागतो. खरं तर परब्रह्माने हे विश्व तयार केले आणि हे परब्रह्मच पूर्ण ह्या विश्वामध्ये व्यापून आहे, त्याच्याशिवाय काहीही नाही आहे. तरी पण मायेच्या प्रभावाखाली आपण म्हणतो की मी अमुक अमुक आहे, मी तमुक तमुक आहे, आणि स्वतःला देह समजून त्या देहभावाच्या मागे आपण धावायला लागतो. परमेश्वरापासून स्वतःला वेगळं समजायला लागतो. आणि मग हा देह मला मिळालेला आहे, मग ही जी चराचर सृष्टीमध्ये ज्या ज्या काही गोष्टी आहेत त्या मला सुख मिळाव्यात म्हणूनच परमेश्वरांनी निर्माण केल्यात, असा एक गोड समज आपल्या मनामध्ये आपण करून घेतलेला असतो. आणि त्यामुळेच आपण सतत करते पण स्वतःकडे घेतो आणि देहसुखासाठी विषयांच्या मागे धावत राहतो. आणि मग करते पण स्वतःकडे घेतल्यामुळं त्या कर्मबंधनामध्ये आपण अडकतो, सुखदुःखांमध्ये अडकतो. मग हे कर्मबंधन येतं कसं, गतजन्मीच्या कर्मामधुनी योग येई जन्माचा, योगामधुनी खेळ चालला पूर्वसंचिताचा. म्हणजे क्रियमाण संचित प्रारब्ध अशी जी 3 कर्म आपण म्हणतो, तर त्यातला संचित जो भाग असतो की ज्याची कर्माची फळं आपल्याला मिळालेली नसतात, ती काही कालावधीनंतर मिळणार असतात, अशी कर्मफळं ती संचितामध्ये
साठवली जातात. आणि मग आपण जसं जसं प्रत्येक वेळेला नवीन जन्म घेतो त्यावेळेला ती प्रारब्ध रूपाने आपल्या समोर येतात आणि त्यातून आपल्याला दुःख भोग हे सहन करावे लागतात. ज्ञानेश्वर महाराजांनी पण आपल्याला सांगितलेलं आहे की कर्म बंधे किरीटी, अभिलाषाची या गाठी, कळसाला खुंटी फळ भोगाची. म्हणजे जे कर्म आपण करतो त्याच्यामध्ये आपल्या अपेक्षा असतात आणि त्या अपेक्षापोटी आपण कर्मबंधनामध्ये अडकून परत परत जन्म मृत्यूच्या फेऱ्यामध्ये फिरत राहतो. देह सुखासाठी आपल्या मनामध्ये ज्या काही वृत्ती निर्माण होतात त्याची पूर्ती करण्यासाठी मग आपल्या मनामध्ये विकार निर्माण व्हायला लागतात. कारण हे सगळं माझ्यासाठी आहे, मलाच हे मिळालं पाहिजे, सगळ्यांनी माझंच ऐकलं पाहिजे, अशा मी मला माझे ह्या विश्वामध्ये आपण जगायला लागतो. पण वासनांचं जर आपण बघितलं तर वासना कधीच तृप्त होत नाहीत. एका वासनेतून दुसरी वासना, दुसरीतून तिसरी वासना, अशी ही वासनेची साखळी अव्याहतपणे चालू असते. आणि मग त्या वासना अंतकाळी आपल्या मनामध्ये जर राहिल्या तर परत त्या वासनांसाठी आपला जन्म हा होतो. बरं, आता ह्या कर्मांचं कसं आहे बघा. आपण कर्म करतो, कधी कुठलं चांगलं कर्म करतो, कधी नीच कर्म, वाईट कर्मसुद्धा आपल्या हातून घडू शकतं. घडलंच असेल असं म्हणत नाही मी, कारण आपल्याला नरदेह प्राप्त झाला आहे म्हणजे काहीतरी आपलं सुकृत आहे, सत्कर्म आपण केलेली आहेत, म्हणूनच हा दुर्लभ नरदेह आपल्याला प्राप्त झालेला आहे. मग काही वेळेला आपल्या नरदेहाच्या ऐवजी आपल्याला नीच पशुयोनीसुद्धा प्राप्त होऊ शकते. मग आता जी मला ही योनी मिळालेली आहे, नरदेहाची योनी मिळालेली आहे, ती अतिशय दुर्लभ अशी आहे. कारण 84 लक्ष योनीतून फिरून आल्यानंतर आपल्याला हा नरदेह प्राप्त होतो. म्हणजे ही किती दुर्लभ गोष्ट आहे बघा. आणि मग ती आपल्या कर्मानेच आपण घालवतो आणि मग पशुयोनीमध्ये वगैरे जातो. आणि असं होऊ नये म्हणून हा जीव काय म्हणतोय, नकोस नौके परत फिरू. आता ही जीवन नौका तू परत फिरवू नकोस, म्हणजे नीच योनींमध्ये किंवा पशुयोनींमध्ये मला परत जन्म मिळू नये, अशी ती नकोस नौके परत फिरू याच्या मागे अर्थ आहे. मग आता ह्या कर्मांची जी फळं आपल्यासमोर प्रारब्ध रूपाने येतात त्याच्यामध्ये काय होतं तर सुख दुःख या दोन्ही प्रकारांनी ती फळं आपल्यासमोर येतात. सुख आम्हाला नक्की हवं असतं, सुखाला आम्ही कधीच नाही म्हणत नाही. पण दुःख आलं की मात्र हे आम्हाला नको, हे माझ्याच वाट्याला का आलं, हे असंच का झालं, अशा बऱ्याच गोष्टी आपण त्यावेळेला विचारतो. पण हे आपल्या कर्माचीच फळं आहेत हे त्या क्षणी आपल्याला आठवत नाही. आणि मग त्यामुळे काय होतं, ती दुःख संकट झेलायची मानसिक तयारी आपली नसल्यामुळं आपल्या मनावर एक ओझं यायला लागतं, जीवाचा ऊर भरून यायला लागतो. हे समजा एखादा डोंगर वगैरे जर आपल्या काळजावरती, आपल्या छातीवरती कोसळला तर दडपून जाऊ ना आपण. तसं ही सुख दुःखाची म्हणजे दुःखाचीच संकट. आपण नेहमी म्हणतो दुःख सुख जवा एवढे आणि दुःख पर्वता एवढे. मग तो दुःखाचा पर्वत जर आपल्यावर पडला तर निश्चित आपण त्याच्यामध्ये दडपून जाणार आहोत. आणि म्हणून तो जीव आता काय म्हणतो पुढे की नकोस गंगे ऊर भरू. म्हणजे आधी तो म्हणतो नकोस नौके परत फिरू आणि आता तो सांगतोय की नकोस गंगे ऊर भरू. म्हणजे जीवन गंगेमध्ये प्रारब्धाच्या जोराने जी जी काही दुःख संकट माझ्यापाशी येत आहेत तर ती आता माझ्याकडे नको आणस, असं त्याला तिथे सांगायचं आहे. आणि मग पुढं त्याला भगवंताची आठवण येते आणि रामनाम घेत आपण ह्या जीवन प्रवाहात पुढे जावं, कुठेतरी मनाला शांती मिळेल. हे कुठून तरी ऐकलेलं एखाद्या दिवशी
त्याच्या मनामध्ये येतं की आता आपण रामनाम घ्यायला लागावं आणि ह्या संकटातून पार व्हावं. मग आपल्याच आयुष्यात ही दुःख का बरं, असा प्रश्न मनात आल्यानंतर तो उत्तर शोधायला लागतो. श्रीरामाचा नामाचा तो आधार घेतो आणि नकळत श्रीरामांचं गुणगान ऐकतो, चिंतन करतो. आणि मग त्या चिंतनामध्ये त्याच्या लक्षात येतं की श्रीरामांनाही किती कष्ट झेलावे लागले, वनवास भोगावा लागला. मग खरंच का हो आपली एवढी दुःख आहेत? श्रीरामरायांनी जो 14 वर्ष वनवास झेलला एवढं आपल्या आहे का खरंच? तर नाही आहे. फार छोटी छोटी दुःख आहेत, पण आपल्यासाठी ती खूप मोठी आहेत असं आपल्याला आपल्या मनाने ठरवून ठेवलेलं आहे. आणि मग ह्या श्रीरामांचं गुणांचं चिंतन, त्यांच्या चरित्राचं चिंतन त्याच्या हातून व्हायला लागतं. श्रीरामांचा पराक्रम कसा होता याचं त्याच्या मनामध्ये काहीतरी चिंतन सुरू राहतं. मग आता आपण म्हणू की आम्हाला कुठे थोडाच पराक्रम गाजवायचा आहे, आम्हाला थोडीच रावणाला मारायला जायचं आहे का? हो, पण खरंच आहे, आपल्याला खरोखर आपल्यातला रावण मारायचा आहे. आणि त्याच्यासाठी आपल्या मनामध्ये शौर्य असायला पाहिजे, धैर्य असायला पाहिजे, धीरता असायला हवी आहे आणि शेवटी पराक्रमही असायला हवा आहे. कारण ह्या सगळ्या गोष्टींना आपल्याला जाळून टाकायचं आहे, मारून टाकायचं आहे. म्हणून आपल्यामध्ये पराक्रमही असलाच पाहिजे. असं श्रीरामांचे गुण तो जीव जाणून घ्यायला लागतो आणि मग ते आचरणात आणायचा प्रयत्न करतो. आणि म्हणूनच आपल्याला श्री महाराजांनी श्रीरामनाम दिलेलं आहे. त्या गुणांचं चिंतन, त्याच्या पराक्रमाचं चिंतन हे सगळं करत करत आपल्याला हा भवसागर तरून जायचा आहे. मग हे जे आपण म्हणतो की हा श्रीराम म्हणजे सगुणात आलेला श्रीराम, तर ह्याचे गुण आपल्याला जाणून घ्यायचे आणि त्या गुणांचं आपल्या प्रत्यक्ष व्यवहारामध्ये ते आचरणात उतरवायचे आहे. आणि ही खरी सगुण पूजा आहे. गुणांचं चिंतन, गुणांचं मनन आणि गुणांचं आचरण ही खरी उपासना आणि हीच खरी आपली त्याची पूजा आहे. आणि मग ह्या श्रीरामाच्या साथीमध्ये त्याला वाटतं की आपण आता आपलं आयुष्य पार करावं. आणि तो म्हणतो, श्रीरामाचे नाम गात या, श्रीरामाला पार करू. म्हणजे सगुण जाणून घेऊ आणि मग आपण निर्गुणाकडे जाऊया. आपले महाराज सुद्धा आपल्याला सांगतात की सगुण भक्ती आणि मग त्यातून आपल्याला निर्गुणाकडे जायचं आहे. पण निर्गुण एकदम आपल्याला कळत नाही, निर्गुण काय हे कळत नाही. त्याच्यासाठी आपल्याला सगुणाचा आधार हा घ्यावा लागतो. म्हणून आधी सगुण जाणून घ्यायचं आणि सगुण कळलं तरच निर्गुण कळतं, असं महाराजांनी वचन दिलं, बोधवचन महाराजांचं आहे. तर अशा रीतीने आपल्याला हे रामनाम गात आता सगुणातून निर्गुणाकडे पण जायचं आहे. म्हणजे इतक्या गोष्टी ह्या 2-4 ओळीमध्ये आपल्याला सांगितलं आहे की खरोखर आपल्याला या आयुष्यामध्ये येऊन करायचं आहे काय, त्याचा कुठलाही संदेह आपल्या मनामध्ये आता राहणार नाही आहे. आणि हीच आपली आजची गुरुपौर्णिमेची सेवा आहे खरं तर. मग आता ह्या सगुणाला जाणायचं म्हणजे आपल्याला ज्ञान मिळवायला हवं आहे. ज्ञान मिळवायचं म्हणजे काहीतरी प्रयत्न करायला हवेत, कष्ट करायला हवेत. उगीच का हो 12वीची मुलं 12वीच्या अभ्यासाच्या वेळेला सगळं सोडून देऊन अभ्यासाला बसतात. हा विचार आपल्या मनात आला पाहिजे की ही लहान मुलं असताना सुद्धा की आज नको सिनेमा, नको नाटक, नको, मी माझ्या अभ्यासावरती माझं लक्ष केंद्रित करतो. हे आपल्याला हे करायचं आहे. आणि म्हणून आपल्याला कसा प्रयत्न करायचा आहे, तर तो भगीरथाने जसा केला आहे. आणि भगीरथ प्रयत्नाने ती गंगा म्हणजे भागीरथी ही आपल्या पृथ्वी तलावरती आलेली आहे. मग तेच आपल्याला इथं करायचं आहे. म्हणून जीव म्हणतो, जय गंगे जय भागीरथी, आता जय जय राम दाशरथी. हा दाशरथी राम आपल्याला जाणून घ्यायचा आहे. मग आता ही गंगा जी आलेली आहे आपल्या इथं अवतरलेली आहे भूतलावरती, ती म्हणजे काय आहे
तर ती ज्ञानदायिनी म्हणून मानली जाते. आणि ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. आपण व्यवहारामध्ये जे ज्ञान शिकतो ते फक्त पोटापुरतं, पैसा मिळवण्यापुरतं एवढंच आपल्याला उपयोगी असतं. पण त्यातून आपल्याला शाश्वत सुख, समाधान याची प्राप्ती होते का, याचा खरंच आपण विचार केला पाहिजे. तर शाश्वत समाधान जेव्हा आपण रामनाम घ्यायला लागतो तेव्हा आपल्याच लक्षात येतं की जे मन माझं चलबिचल करत होतं ते आता हळूहळू शांत व्हायला लागलेलं आहे. म्हणून आपल्याला त्या आत्मज्ञानाची आधी प्राप्ती करून घ्यायचे. हे आपलं परम कर्तव्य या देहामध्ये आल्यानंतरचं आहे. आपलं मूळ स्वरूप काय आहे हेही आपल्याला जाणून घ्यायचं आहे. आणि म्हणून ती भगीरथ राजाप्रमाणे आपण तपश्चर्या करायची आहे. आणि मग हरीच्या चरणातून जी ज्ञानगंगा आपल्या भूतलावर आलेली आहे, शिवाच्या जटेमध्ये ती प्रकट झालेली आहे, त्या ज्ञानतीर्थाचं प्राशन आपल्याला करायचं आहे. म्हणजे ज्ञानप्राप्तीसाठी आपल्याला तहान लागली पाहिजे. ज्ञान जाणून घेण्यासाठी आपल्या मनात जिज्ञासा उत्पन्न झाली पाहिजे, ज्ञानाची तहान उत्पन्न झाली पाहिजे. आपण नुसतं उगीचच पाणी पीत बसत नाही, खरोखर तहान लागली की पाणी पितो. तसं खरोखर हे ज्ञान प्राप्त करून घेण्याची आपल्याला तळमळ लागली पाहिजे. आणि म्हणून इथं जय गंगे जय भागीरथी हे सतत आपण म्हणत राहायचं आहे. तर थोडंसं आपण म्हणूया, काही हरकत नाही, सगळे मिळून. जय गंगे जय भागीरथी जय जय राम दाशरथी. श्रीराम. तर आता हा दाशरथी रामाचा आपण जय जयकार इथे केला. तर हा जो निर्गुण परब्रह्म जे आहे ते विश्व निर्माण केल्यानंतर जीवसृष्टी निर्माण झाली. मनुष्य, प्राणी सगळं त्याच्यामध्ये त्यांनी निर्माण केलं. मग आता ह्या प्राणीमात्रांनी वागायचं कसं, राहायचं कसं, त्यांचं आचरण कसं असायला पाहिजे, कोणीतरी आदर्श आपल्यासमोर हवा आहे ना. म्हणून श्रीरामाला सगुण अवतारामध्ये आणलेलं आहे. आणि श्रीराम हे सगुण रूप घेऊन अवतरलेले आहेत. आता इथे आपण एक अजून विचार थोडासा खोलामध्ये जाऊन करणार आहोत की दशरथ म्हणजे काय. मगाशी मी जसं म्हणलं की आपले 5 ज्ञानेंद्रिय आणि 5 कर्मेंद्रिय ही आपल्याला सद्गुरुचरणी अर्पण करायची आहेत. तसं ही 5 ज्ञानेंद्रिय आणि 5 कर्मेंद्रिय यांचा मिळून आपला देह झालेला आहे. म्हणून तोही दशरथच आहे. मग आता ह्या दशरथाच्या पोटी म्हणजे आपल्याच देहामध्ये, आपल्याच अंतरामध्ये त्या श्रीरामाचा जन्म व्हायला हवाय ना. मग अशा ह्या दशरथामध्ये आपण रामनाम घेत त्याच्या गुणाचं चिंतन करत ते जेव्हा गुण आचरणात आणायला लागू तसे तसे आपल्यामध्ये आधी चांगले गुण यायला लागतात. समर्थ म्हणतात तसे उत्तम गुण यायला लागतात. आणि मग जे दैवी गुण श्रीरामामध्ये आहेत ते पण आपल्यामध्ये प्रकट व्हायला लागतात. इतकं हे रामनामाचं महत्त्व आहे. आता ह्या आपल्या संपूर्ण सृष्टीमध्ये कबीरजींनी एक वर्णन केलेलं आहे. आता आपण सगुण राम म्हणजे काय तो बघितला. तर त्यांनी 4 राम आपल्याला सांगितलेले आहेत. पहिला जो आहे तो निर्गुण परब्रह्म म्हणजे निर्गुण राम. दुसरा जो आहे तो संपूर्ण चराचर सृष्टीमध्ये व्यापून राहिलेला तो चैतन्य राम. तिसरा जो आहे तो प्रत्येक घटामठामध्ये वास करीत असणारा आत्मा राम. आणि ह्या सगळ्यांना एक आदर्श म्हणून हा सगुण राम आपल्यासमोर अवतरलेला आहे. असे हे 4 राम आपल्या आयुष्यामध्ये आहेत. आणि त्याचा आपण विचार करायचा आहे. तरच आपण काय करतो, पुनरपि जननम पुनरपि मरणम हे आपण टाळू शकतो. आता आपण काय करतो, मग आपण जीवन नौकेमध्ये तर बसलो आणि रामनाम घेत आपण पुढे जायचा प्रयत्न करतो. पण ह्या नौकेची काय गडबड होते त्याची एक छोटीशी गोष्ट सांगते. एक माणूस एकदा नदीकाठी येतो
आणि त्याला पहिलं तिरी जायचं असतं. पहिलं तीरावर जायचं आहे, पण रात्र व्हायला लागलेली आहे. त्यामुळे नावाडी रात्रीचा प्रवास करायला किंवा नाव वलवायला तयार नसतो. पण त्या माणसाला खूपच निकड आहे, काहीतरी त्याचं काम असेल, काही असेल महत्त्वाचं. तो म्हणतो, मला नाव म्हणजे नौका ही वल्हवता येते, मी घेऊन जाऊ का? तो नावाडी म्हणतो, ठीक आहे, घेऊन जा. आणि मग तो नावाडी घरी जातो. ही जी व्यक्ती असते ती त्या नौकेमध्ये बसते आणि वल्हवायला सुरू करते. अंधार पडलेला आहे आणि तो वल्हवतोय, येईल कधीतरी पहिलं तीर असं म्हणत तो वल्हवतोय. पहाटेची वेळ व्हायला येते. झुंजू ज्याला म्हणतो आपण, थोडासा प्रकाश, किंवा ज्याला अरुणोदय म्हणतो. अरुणोदयाचा रंगसुद्धा फार सुंदर असतो. त्या अरुणोदयाच्या रंगामध्ये सुद्धा एक जी केशरी छटा आहे, त्याचा जर आपण विचार केला तर ते वैराग्याचं लक्षण आहे. म्हणजे वैराग्य आपल्या आयुष्यामध्ये त्या झुंजू वेळेला, अरुणोदयाच्या वेळेला आपल्या समोर यायला लागतं. आणि मग सकाळचं म्हणजे सूर्योदय होतो, तर नावाडी येतो आणि ती व्यक्ती म्हणते, अहो रात्रभर मी वल्ली मारतोय, पण बोट थोडीसुद्धा सरकली नाही पुढे. तो म्हणतो, अरे ती नाव इथं खुंट्याला बांधून ठेवली आहे, त्याचे दोरच सोडले नाहीस, तर पुढे कशी जाईल? आपली गत काय आहे, ह्याच्यापेक्षा वेगळी आहे का? आपण प्रपंचाचे दोर सोडायलाच तयार नाही आहोत, आसक्तीचे दोर सोडायला तयार नाही आहोत. वासना, विकार सगळे आपण घट्ट धरून ठेवलेले आहेत. मग आपली नौका ही पुढं कशी जाईल बरं? आणि मग त्या नौकेमध्ये आपण जीवन नौकेमध्ये बसतो आणि जसं मगाशी म्हणलं तसं मायेच्या तावडीत असल्यामुळं त्याला कळलेलंच नाही आहे की ही रात्र आहे. रात्र म्हणजे अंधार, अंधकार म्हणजे अज्ञान. ज्याच्यापाशी ज्ञान नाही आहे किंवा ते ज्ञान पूर्णपणे मायेच्या आवरणाखाली झाकून गेलेलं आहे, अशा अज्ञानाची, अहंकाराची वल्ही आपण आयुष्यभर मारत राहतो. आणि मग आम्हाला सुख मिळत नाही, शांती मिळत नाही, म्हणून आपणच आपला त्रागा करायला लागतो. आणि मग काय होतं, जीव वल्ली मारतोय आणि त्याच्या पूर्व पुण्याईने किंवा पूर्व सुकृतामुळं अरुणोदय झालेलं आहे आणि थोड्या प्रकाशात त्याला दिसतंय आणि थोड्याच वेळात सूर्योदयही होतो. आता हा सूर्योदय म्हणजे काय, तर त्या जीवाच्या आयुष्यामध्ये आता सद्गुरू नावाडी रूपाने आलेले आहेत आणि ते त्याला सांगतायत की हा जो प्रपंचाशी संग तू जोडलेला आहेस तो आता सोडव आणि मग ती नौका तुझी पुढे जायला लागेल. तर ही माया कशी आहे? ही माया म्हणजे हे विश्व जे निर्माण झालंय ते पंचमहाभूतांपासून झालेलं आहे आणि त्रिगुणात्मक माया म्हणजे सत्व, रज आणि तम. तर तमोगुण म्हणजे अंधकार. म्हणजे त्या तमोगुणामध्ये आपल्या जीवन नौकेमध्ये तो जीव बसलेला आहे आणि तो अज्ञान अंधकाराची वल्ही मारतो आहे. म्हणून त्या तमोगुणावरती आपल्याला मात करायला हवी. मग सांगा, इथे पराक्रम हवा की नको? तर ही माया अशी 3 गुणांमध्ये आपल्या समोर आलेली असते. तमोगुण आणि रजोगुणातून काय तयार होतं, तर आसक्ती ज्याला म्हणतो. प्रत्येक गोष्टीची, प्रपंचाची, विषयांची आसक्ती आपल्या मनामध्ये असते. हा प्रपंच माझा आहे, हे नातेवाईक माझे आहेत, हे घर माझं आहे, वगैरे वगैरे, यादी खूप लांबू शकते. पण अशी ही आसक्ती जी आहे त्या आसक्तीपासून आपल्याला दूर व्हायचं आहे. म्हणून तमोगुणापासून आपण आधी रजोगुण वाढवावे, रजोगुणातून हळूहळू आपण सत्वगुणांकडे प्रवास करायचा आहे. आणि सत्वगुण म्हणजेच ज्ञानदायक, प्रकाशक असतो. म्हणजे हा जो सूर्योदय जीवाच्या आयुष्यामध्ये झालेला आहे तो म्हणजे ज्ञानाचा उदय तिथं झालेला आहे. आणि त्याच्यासाठी ही आसक्ती सोडण्यासाठी म्हणून आपल्याला महाराज सांगतात
की राम नाम घ्या. आणि मग ते म्हणतात की नामाचे चिंतन, नामाचे गायन, नामच जीवन भावे आता. नामालाच जीवन करून टाका, दुसरं काही विचारच मनात आणू नका. अखंड नाम घेत राहा. नामासी न लागे कोणती उपाधी, जाता येता कधी नाम घ्यावे. नामाच्या अधीन आहे भगवंत, भक्त हृदयात वास करीतो. भक्ताच्या हृदयामध्ये भगवंत असतो. जिथं नाम तिथे राम, आणि जिथे राम तिथे नाम, असं महाराजांनी आपल्याला सांगितलेलंच आहे. आणि ह्या रामनामामुळे काय होतं तर महाराजांनी अगदी एका छोट्या वाक्यामध्ये त्याची पूर्ण महती आपल्याला सांगितलेली आहे की रामनामामुळे परमेश्वराची प्राप्ती होते. म्हणून सतत अखंड नाम घेत राहावं. मग हे नाम कसं घ्यावं तर श्वास जसा अखंड चालू असतो तसा अखंडपणे आपण नाम घेत राहावं. मग श्वास आपण म्हणतो का हो की घेतो म्हणून मी घेतोय असं नाही. किंवा श्वास आपण आता मी आसन घालतो, दर्भासन घालतो किंवा पद्मासन घालून बसतो आणि मग मी श्वास घेतो असं म्हणतो का तर नाही. शरीराच्या कुठल्याही अवस्थेमध्ये आपलं नाम हे अखंड आणि सहजपणे चालू असतं. श्वास आपण घेतो याचं भानसुद्धा आपल्याला नसतं आणि तितकं सहजपणे हे परमेश्वराचं नाम आपल्या मुखामध्ये राहायला हवं. आणि जिथं जे जे सहज आहे ते ते परमेश्वराचं रूप आहे, तिथं भगवंत आहे. म्हणजे आपल्या श्वासामध्येही भगवंतच आहे. मग महाराज आपल्याला सांगतात की प्रपंचाचं काम अगदी कबूल आहे, आम्हाला करावं लागतं. पण त्यावेळेला काय करा तर हाती काम आणि मुखी नाम. एक एक सोप्या सोप्या गोष्टी आपल्याला महाराजांनी सांगितलेल्या आहे. मग ह्याचा अर्थ असा आहे का बसून नामच घ्यायचं नाही तर तसं नाही आहे. जरूर बसून नाम घ्यायचं आहे, कारण सतत नामस्मरण काम करताना थोडे नाही म्हटलं तरी एकाग्रता ही आपली कमी होऊ शकते. पण एक थोडा वेळ काही का होईना नियम ठरवून, एक वेळ ठरवून थोडा वेळ आपण नामासाठी एका जागी बसावं आणि थोडं नाम घ्यायचा प्रयत्न करावा. त्यामुळे आपल्या साधनामध्ये प्रगती होत राहते. मग आता नौकेमध्ये बसल्यानंतर वल्ही मारल्याशिवाय तर नौका पुढे जात नाही. मग तसं ह्या रामनामी नौकेमध्ये आपण बसलेलो आहोत तर आपल्याला रामनामाची वल्लीही मारायलाच पाहिजे आणि ती सतत अखंड मारायला पाहिजे. मग आता हे नाम म्हणजे काय, कसं घ्यायचं आहे तर सुरुवातीला आपण ते वैखरीने घेतो, अगदी सुरुवातीला. मग ते नाम जे आहे ते आपण कानाने ऐकतो आणि ज्यामुळे आपल्याला हळूहळू एकाग्रता साधता यायला लागते. सुरुवातीला थोडंसं बळजबरीने हे नाम घ्यावं. आता कसं आहे बघा, एखादं लहान मूल असतं. आज लहान मुलं फार आठवत आहेत हं, कारण महाराजांना ना लहान मूल होऊन आलेलं फार आवडतं म्हणून सांगते. तर लहान मुलाला शाळेत घातलं की तो काहीतरी कुरबुऱ्या काढायला लागतो. आज काय पोटातच दुखतंय, आज काय अमुकच होतंय, मला शाळेतच जायचं नाही आहे. तसं आपलं मनही लहान मुलंच असतं. काहीतरी खोड्या काढायच्या असतात, कुरबुर करायची असते. पण आई वडील काय करतात हो, मुलाला पाठवतात ना शाळेमध्ये, तसं आपणच आपल्या मनाचं आई वडील व्हावं आणि मनाला सांगावं, मना राम नाम गाई मग तुझं कमी नाही. म्हणजे तुला काहीच कमी पडणार नाही. हे कमी केव्हा पडत नाही तर जेव्हा आपल्याला पूर्ण समाधानाची प्राप्ती होते त्यावेळेला आपल्याला काहीही कमी पडत नाही. म्हणजे त्या समाधानाच्या प्राप्तीसाठी आपल्याला नाम घ्यायचं आहे. मग त्याचा काही नियम करावा, संकल्प करावा आणि नाम सातत्याने, आस्थेने, दृढ भावाने, दृढ श्रद्धेने घेत राहावं. त्यामुळे मन शुद्ध, शांत होत जातं. नामाची आवड लागायला लागते. आता आवडीशिवाय तर आपण कुठल्या गोष्टी करत नाही. आज आपल्याला सगळ्यांनाच एवढी नामाची आवड लागली आहे, महाराजांची आवड लागलेली आहे, गोडी लागलेली आहे, म्हणून तर आपण एवढ्या मोठ्या संख्येने आज दिवसभर बसलेलो आहोत इथे. तशी गोडी आपल्या मनामध्ये, तशी आवड आपल्या मनामध्ये निर्माण होते. एक क्षणही नामापासून आपण दूर राहावं असं वाटत नाही.
आणि त्याच्याचमुळे आपलं अंतःकरण अतिशय शुद्ध होतं आणि अंतरामध्ये आता नामगंगा वाहायला लागते. म्हणजे जीवनगंगेतून आपण आता नामगंगेमध्ये आलेलो आहोत. मग आता हे वैखरीतून चाललेलं नाम म्हणजे आपण एक एक नदीचे टप्पे जसे बघतो की डोंगराळ भागातून ती खळखळ करत वाहत असते. आपल्याला तो खळखळाटही आवडतो, निश्चित आवडतो. पण आपल्या मनातला खळबळाट आपल्याला आवडतो का? नको वाटतो आपल्याला. आपल्याच मनाने निर्माण केला आहे पण आम्हाला नको वाटतं. तर वैखरीने नाम घेताना सुरुवातीला काय होतं तर महाराजांनी सांगितलं की त्यावेळेला आपले विकार वासना ह्या जास्ती उफाळून येतात आणि त्या आपल्याला म्हणजे नामापासून दूर करायला बघतात की आता मला ही जागा ह्या नामाला द्यावी लागेल म्हणून ते आपल्याला त्रास देत असतात. तसे हा पहिला टप्पा की डोंगरावरनं ती खळखळ करणारी नदी म्हणजे आपलं वैखरीतून चालणारं मनाचा कोलाहल खळखळाट याचा आवाज करणारं हे नाम आहे. मग आता ही नदी जी आहे ती हळूहळू काय होते, डोंगराच्या उतारावरनं थोडीशी सपाट प्रदेशामध्ये पठारावरती ती यायला लागते. आणि मग ती जी प्रवाहित व्हायला लागते, थोडासा सपाट हे मिळायला लागल्यानंतर तिचा तो खळखळाट, तिचा तो आवेग हा हळूहळू कमी होतो. लगेच कमी होत नाही, पण ती शांत व्हायला लागलेली असते. तसंच आपलं नाम जेव्हा वैखरीतून मध्यमेमध्ये उतरतं त्यावेळेला मनाचा कोलाहल हा बऱ्याच प्रमाणात शांत झालेला असतो आणि मग हे नाम मध्यमेमध्ये प्रवाहित व्हायला लागतं. मग ते नाम आपलं आवडीने घेतलं जातं, घेत राहावंसं वाटतं. मन शांत झालं की वृत्ती पण शांत होतात, नाही तर वृत्ती ह्या सतत उफाळून येत असतात. मग वृत्ती शांत झाल्या की आपलं मन जे विषयांकडे धावत असतं तेही हळूहळू कमी व्हायला लागतं. म्हणजे आता बघा नामगंगा ही कशी व्हायला लागली आहे. नामही शांतपणे चाललं आहे, आपलं मनही शांतपणे प्रवाहित व्हायला लागलेलं आहे. असं हे मध्यमेचं आपल्याला रूप दिसून येतं. आणि मग तो जीव श्रद्धेची वल्ली मारत आता पुढे जायला लागलेला आहे. म्हणजे हळूहळू नामाची गोडी, नामावरचा विश्वास, नामावरची श्रद्धा ही जशी जशी ही गंगा पुढे जाते तसतशी ही वाढत जाते. आता मध्यमेत आलेलं नाम जे आहे ते पश्यंतीमध्ये येतं. म्हणजे संपूर्ण सपाट मैदानावरती नदी आता वाहायला लागलेली आहे आणि तिला अनेक ओघ येऊन मिळत असतात, ज्याला आपण संगम म्हणतो. अनेक नद्या येतात, ओहोळ, ओढे, नाले सगळे तिथे येऊन मिळत असतात गंगेला. आणि मग तिचा विस्तार वाढत जातो. विस्तार वाढतो म्हणजे काय, नामाचा विस्तार वाढणं म्हणजे काय, तर आपलं मनही हळूहळू शांत झाल्यामुळं विस्तीर्ण विशाल व्हायला लागतं. आपण मनामध्ये दया, क्षमा, शांती यांचा उदय व्हायला लागतो. हे ओघ आपल्या मनाला येऊन मिळतात. अशी ही नामगंगा आपल्या आयुष्यामध्ये वाहत असते. तसाच त्याच्याबरोबर भक्तीचाही विस्तार वाढायला लागतो. आणि मग त्या ठिकाणी जेव्हा मन शुद्ध व्हायला लागतं तेव्हा त्या परमेश्वरीय शक्तीची जाणीव आपल्याला होते. ह्या परमेश्वरीय शक्तीची सत्ता संपूर्ण विश्वावर चाललेली आहे, आपल्यावरही तिचीच सत्ता आहे. आता ह्याचं एक छोटंसं उदाहरण म्हणजे गोष्ट महाराजांच्या ह्याच्यातली अगदी थोडक्यात तुम्हाला सांगते. सगळ्यांना ते माहिती आहे प्रसंग, की एक व्यक्ती असते आणि ते एका झाडाखाली ती 3 दिवस नाम घेत बसते. आणि त्याला वाटतं की झालं बाबा आपण आता बरंच नाम घेतलं आहे. आणि 3ऱ्या दिवशी त्याच्यासमोर महाराज जेव्हा येतात त्यांना आनंद होतो. आणि आता कधी एकदा मी जाऊन महाराजांना सांगतोय की मी 3 दिवस नाम घेतलं बरं का म्हणून. महाराजांसमोर येतो, सांगतो मी असं असं केलं. आणि मग महाराज म्हणतात ठीक आहे ना, छान आहे ना, चांगलं केलंस, आता काय जिंकलासच. म्हणजे तुझ्या वृत्तींवरती तू ताबा मिळवायला लागलेला आहे. आता एक काम कर, फक्त 5 मिनिटं त्या झाडाखाली बैस आणि नाम घे.
त्याला आनंद होतो की आता 5 मिनिटं झाले की जग जिंकलं आपण सगळं. तो येतो त्या झाडाखाली बसतो. त्यावेळेला त्याच्या हे होतं की लक्षात येतं की आपण 1 मिनिटसुद्धा, 1 सेकंदसुद्धा, 1 क्षणसुद्धा आपण शांतपणे नाम घेऊ शकत नाही आहे. आणि मग त्याच्या लक्षात येतं की हे नाम घेण्यावर आपल्या महाराजांची सत्ता आहे. त्यांच्या सत्तेशिवाय आपण काही करू शकत नाही. तर अशी ही सत्ता आपल्याला कळवून येते जेव्हा आपलं नाम हे पश्यंती वाणीमध्ये वाहायला लागतं, मन शुद्ध होतं. आणि अशा वेळेला जे तमोगुण आपल्या अंगामध्ये आहे ते प्रत्येक वल्ह्याबरोबर मागे मागे सारले जातात. म्हणजे आपण एक नौकेचा हे घेतलेलं, आज रूपक घेतलेलं, त्याच्यामुळे आपण वल्ली, नौका, गंगा अशा सगळ्या त्या प्रवाहात आज आपण गुरुपौर्णिमा साजरी करत आहोत. मनातील विकार, वासना ह्या सगळ्या त्या ठिकाणी क्षीण होतात. दैवी गुण अंतरामध्ये प्रकट होतात. आणि जसा माझ्या अंतरात परमेश्वर आहे तसाच तो सर्वाभूती परमेश्वर आहे ही जाणीव ह्या ठिकाणी जागृत व्हायला लागते. कारण भगवंत आता आतमध्ये अंतरामध्ये प्रकट झालेले आहेत. म्हणजे हळूहळू जो आपण म्हणालो सूर्योदय झालाय ते सत्वगुण आपल्याला आता प्रकाश द्यायला लागलेले आहेत. मग आता ह्या सर्वांमध्ये जेव्हा आपण परमेश्वर बघतो तेव्हा त्या परमेश्वराबरोबर आपण मनामध्ये राग, लोभ, द्वेष, मत्सर असं काही ठेवू का हो? भगवंत साक्षात माझ्यासमोर आहे म्हणल्यानंतर आपण त्याच्याशी प्रेमानेच वागू ना. आणि ते प्रेमही साधंसुद्धा नाही हो, निरपेक्ष प्रेम असतं. आणि अशा प्रेमाची गंगा आता आपल्या अंतरंगामध्ये वाहायला लागलेली आहे. नामगंगेचा विस्तार वाढलेला आहे. वल्ह्यांची ताकद आता वाढलेली आहे. कारण एक एक सत्वगुणांचा जोर आता त्या वल्ह्यांना मिळत आहे. परमेश्वराची ओढ वाढत चाललेली आहे. कधी एकदा त्याला भेटतो, कधी एकदा त्याचं दर्शन होतं असे भावही आपल्या अंतरामध्ये जागृत व्हायला लागतात. आणि मग हे पश्यंतीमध्ये स्थिरावलेलं जे नाम आहे ते सद्गुरु कृपेने परावाणीमध्ये शिरतं. आणि परावाणी म्हणजे अत्यंत शुद्धता, पूर्ण शुद्धता. आणि तिथे भगवंतच त्या ठिकाणी वास करत असतात. आता परावाणीचं थोडक्यात रूप जर आपण जाणून घेतलं तर परावाणी म्हणजे स्फुरण रूप आहे. परावाणीमध्ये स्फुरण होतं आणि मग ते पुढं पुढं जसं वरती जेव्हा यायला लागतं पश्यंतीमध्ये येतं त्याला अर्थ प्राप्त होतात, भाव प्राप्त होतात, मध्यमेमध्ये शब्द प्राप्त होतात आणि वैखरीतून ते प्रकट होतात. आणि हा आपला खेळ म्हणजे परेकडून वैखरीकडे आणि वैखरीकडून परेकडे असा हा आपला प्रवास चालू असतो. म्हणजे ही नामाची गंगा ही अशी पण वाहत असते. आणि जेव्हा हे स्फुरण रूपाने चालू असतं त्यावेळेला आपल्या अंतरामध्ये सोहम सोहम हा नाद आपल्याला ऐकू येतो. आपण श्वासावर जर लक्ष केंद्रित केलं म्हणून एक 5-10 मिनिटं का होईना शांत बसावं, आपल्या श्वासाकडे थोडं लक्ष द्यावं. त्यातून ते सोहमचं आपल्याला तो श्वासाबरोबर येणारा नाद हा हळूहळू ऐकायला यायला लागतो. आणि आता हे परावाणीमध्ये म्हणजे ही नदी आपली आता सागराला मिळालेली आहे. हे 4 टप्पे नदीच्या जीवनामध्ये आयुष्यामध्ये आलेले आहेत. तसे आपल्या आयुष्यामध्ये येतात आणि परमेश्वराशी आपलं ऐक्य साधलं जातं. तिथं द्वैत संपून जातं, अद्वैत होतं. मी तूपणा तिथे राहत नाही. म्हणून मी तूपण गेले वाया असं जे गाण्यामध्ये म्हटलेलं आहे ते असं आहे. मी तूपण हे पूर्णपणे संपून जातं आणि तिथे राहतो तो फक्त भगवंत राहतो. तर असा हा जो सोहमनाद आहे हा महाराजांच्या अंतरामध्ये कायम चालू होता. म्हणून महाराजांनी एकदा म्हटलेलं होतं की मी माळेवर जप करत नाही. पण ह्याचा अर्थ माळेवर जप करत नाही ह्याचा अर्थ इतका सूक्ष्म आणि खोल आहे की जी श्वासाची माळ आपल्या अंतरात आहे
त्या प्रत्येक श्वासाबरोबर त्यांच्या अंतरामध्ये हा नाद, सोहम नाद किंवा रामनाम हे अखंड चालू आहे. आणि ते नाम रोमारोमामध्ये भरून राहिलेलं असतं. आणि आता हा नामगंगेचा जो प्रवाह आहे हा महाराज आपल्याला उलगडून दाखवतात. मी तूपणाचं निरसन करण्यासाठी आपल्याला उपदेश करतात. म्हणजे आता नामगंगेला उपदेशाच्या गंगेचा पण ओघ हा मिळालेला आहे. मग नामाच्या साह्याने आपण प्रपंचात राहून हा परमार्थ कसा साधायचा? आपण प्रापंचिक सामान्य माणसं आहोत. मग आम्हाला हे असं म्हणजे संत लोकांना जे जमलं तसं आम्हाला कसं जमेल अशा आपल्या मनामध्ये निश्चित शंका येते. पण फार सोपी गोष्ट महाराजांनी आपल्याला सांगितलेली आहे. ते म्हणतात, जाणून घ्यावे प्रपंचाचे स्वरूप, मग आचरावा परमार्थ सद्गुरु कृपे. आप्त इष्ट गोत्र सगेनी सोयरे, ऋणांमुळे सारे बांधलेले. 5 जणांचा बनला प्रपंच, स्वार्थी ते सर्वच असती जाण. अहंता गुणे वर्तती सारे, समाधान कैसे लाभावे एका. विषय वासना विकारांचा खेळ, तया इंद्रियांची साथ जन्मोजन्मी. इंद्रियांची तृप्ती, विषयांची गोडी, वळवावी परमार्थी सद्गुरु कृपे. म्हणजे सद्गुरु कृपेशिवाय आपण कुठलीही गोष्ट हे साध्य करू शकत नाही. म्हणूनच जो उपदेश आपल्याला महाराज करतात त्याचं चिंतन करून ते हळूहळू आपल्या अंतरंगात मुरवायला बघायचं असतं. तर आता इथं काय महाराज सांगतायत, प्रपंचाचं स्वरूप आपल्याला समजून सांगतात. महाराज म्हणतात की उणीव आणि न्यूनता म्हणजे कमीपणा हे प्रपंचाचं खरं रूप आहे. प्रपंचात सगळं काही आहे असं कधीच होत नाही. आपण जरी नवीन नवीन वस्तू आणल्या तरी काही ना काही कमतरता ही प्रत्येकाला जाणवते. मग तो गरीब असू दे किंवा श्रीमंत असू दे, त्याला सुख आहे, दुःख आहे, त्याच्या आयुष्यामध्ये काही ना काही उणीव आहे. भरपूर पैसा आहे पण कदाचित त्याला मूल नसेल, मूल असेल तर ते चांगलं निघालेलं नसेल, काहीही गोष्टी असू शकतात. तर अशा रीतीने उणीव हाच प्रपंचाचं स्वरूप आहे. आणि सुखदुःख हे प्रपंचाचा धर्म आहे असं त्यांनी समज. सुख येणारच आणि सुख आलं की दुःख येणारच. आज एक वस्तू आणली ती आज मला सुखाची आहे पण कालांतराने ती दुःखाची पण होऊ शकते. असे अनुभव आपण रोजच्या व्यवहारात बघत असतो, घेत असतो. मग हे सुख दुःख आपल्याला का वाट्याला येतं तर ती प्रपंचाची आसक्ती आपल्या मनामध्ये आहे. आपण त्या आप्त इष्ट गोत्र मित्र अमुक तमुक या सर्वांना आपलं मानलेलं आहे. ही वस्तू माझी आहे, हे अमुक अमुक माझं आहे आणि मी करता आहे हा भाव तिथे असतो. आणि जेव्हा करते पण आपण स्वतःकडे घेतो तिथं निश्चित दुःख हे पुढे उभे ठाकतं. मग आता ह्याला आपण उपाय काय करायचा तर नामस्मरण करीत आपण प्रपंच करायचा. हे साधं सोपं तत्व त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. आणि मग महाराज म्हणतात की भगवंताला म्हणावं की हा प्रपंच तुझ्या इच्छेने चाललेला आहे. म्हणजे जे काही घडतं आहे त्यामध्ये सगळी तुझी इच्छा आहे. माझ्या इच्छेने होत आहे का? आपण मगाशी गोष्ट बघितली, माझ्या इच्छेने मी 1 सेकंद नामसुद्धा घेऊ शकत नाही. तर मग मोठ्या मोठ्या गोष्टी मी करेन कसा? पण करते पण आपण स्वतःकडे घेतो. आणि मग तिथं त्या मी केलेल्या कर्माची त्याने ओळख ठेवली नाही, माझं कौतुक केलं नाही, काय साधी जाणीवसुद्धा नाही हो त्याला आहे ना आपल्या मनामध्ये. पण ह्याच्यात चूक आहे असं मला म्हणायचं नाही आहे. या सर्वसामान्य आपल्या अज्ञानापोटी आलेल्या गोष्टी असतात. त्याच्यामुळे ह्याच्यावरती आपल्याला मात कशी करायची आहे तर त्याच्यासाठीच आपल्याला नाम घ्यायचं आहे. आता प्रपंचामधली प्रत्येक व्यक्ती
ही स्वार्थी आहे. कारण प्रत्येकाला एक स्वार्थ आहे ना, माझ्या म्हणण्याप्रमाणे व्हायला पाहिजे. आज मला अमुक अमुक गोष्ट खायची आहे, पण दुसऱ्याला नाही खायची, पण मला खायची आहे ना. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीत आपण बघतो की 5 माणसं घरात आहेत, पण काही वेळेला 5 जणांचे 5 पदार्थ करावे लागतात. असो, तर असं आपल्या ह्याच्यामध्ये प्रत्येक जण हा स्वार्थी असतो आणि प्रत्येकाचा स्वार्थ जाणून आपला स्वार्थ साधून घेण्याची ही धडपड चालू असते. मग ह्या प्रपंचामध्ये आपल्याला सुख समाधान प्राप्त होत नाही, कारण प्रत्येकाचा स्वार्थ, प्रत्येकाचा अहंकार हा आपल्या आडवा येत असतो. आता एक महाराजांच्या चरित्रातलीच एक गोष्ट आहे. एकदा एका व्यक्तीला त्याने विचारलं की झालं का मुलाचं लग्न? ती व्यक्ती म्हणाली नाही, उद्या आहे. मग महाराजांनी विचारलं मग मुलगा चांगला वागतो का? ते म्हणाले मी आत्ताच नाही सांगणार, 6 महिने मी बघेन मुलगा कसा वागतो आणि मग तो चांगला वागतो का नाही वागतो. म्हणजे इथेही परत आपण स्वार्थी नजरेनेच प्रत्येक गोष्टीकडे हे बघत असतो आणि त्यामुळेच आपल्याला सुखाची प्राप्ती ही होत नाही. आणि म्हणून आपल्याला या प्रपंचामध्ये कसं राहायचं आहे तर कर्तव्य भावनेने. ही प्रत्येक व्यक्ती ही आपल्या पूर्वजन्मीच्या ऋणानुबंधामुळं आपण काहीतरी त्यांचं देणं लागतो, म्हणूनच एकमेकाच्या सान्निध्यात आलेलं असतो. देणं लागतो म्हणजे फक्त पैशाच्या दृष्टीने असं नाही आहे. कधी कधी आपण खूप एखाद्यावरती प्रेम करतो, खूप त्याला मदत करतो, पण त्या मदतीचा त्याला आपली म्हणजे परतफेड करायचा त्याला एखाद्या वेळेस ती संधी ती मिळत नाही. मग त्याच्या मनामध्ये असतं. मग तो ज्या जन्मामध्ये आपल्या समोर येतो तेव्हा तो आपल्यावरती खूप प्रेम करतो, खूप मदत करतो. आपण म्हणतो किती छान माणूस आहे, खूप मदत करतो वगैरे वगैरे. एखाद्याच्या मनामध्ये काहीतरी रागलोभ आपल्याबद्दल असतो, आपण कुठेतरी त्याचं मन दुखावलेलं असतं, तो आपल्या आयुष्यामध्ये येतो आणि त्याची परतफेड करतो. म्हणजे दोन्हीच्या परतफेडीसाठी आपला हा जन्म आहे, हे आपण इथे जाणून घ्यायचं आहे. आणि त्याप्रमाणे आपला व्यवहार हा प्रपंचामध्ये करायचा आहे. आणि म्हणूनच आपल्याला महाराज सांगतात की कोणाकडनं काही अपेक्षा ठेवू नका, कुठल्याही आसक्तीमध्ये तुम्ही गुंतून राहू नका. आता ह्याच्यामध्ये परत आणखीन एक थोडासा गूढार्थ आपण बघणार आहोत. प्रपंच 5 मिळून बनलेला आहे. आपल्या देहामध्ये 5 इंद्रिय आहेत. प्रत्येक इंद्रियाचा विषय हा वेगळा आहे आणि प्रत्येक इंद्रिय हे परत स्वार्थी आहे. आज मला भजन ऐकायला जायचं आहे, पण डोळे म्हणतात नाही मला सिनेमाच बघायचा आहे. तर असे म्हणजे आपली इंद्रियसुद्धा स्वार्थी आहेत. प्रत्येकाला विषय सुख हवंच आहे आणि मन कसं आहे तर ते इंद्रियांच्या अधीन आहे. मग त्या ह्या एका इंद्रियाने म्हटलं की ते त्यामागे धावतं, दुसऱ्या इंद्रियाने म्हटलं की ते धावतं. म्हणजे धावच आपल्या आयुष्यामध्ये चालू असते. म्हणून त्यांनी इथं सांगितलेलं आहे की प्रपंच हा 5 मिळून बनलेला आहे आणि तो स्वार्थाच्यामुळे आपल्याला त्याच्यामध्ये सुख दुःख हे म्हणजे सुख प्राप्त होत नाही, दुःखाची प्राप्ती निश्चित होते. आणि म्हणूनच आपल्याला महाराज सांगतात की मनाची ये पाठी धावू नका, तुम्ही मनाच्या पाठी धावू नका. म्हणून मनाला आपण उलटं करतो आणि नामात गुंतवतो. मग आता ह्या इंद्रियांना बळवायचं कसं तर महाराज सांगतात तुझे रूप सदोदित भरो माझ्या हृदयात. म्हणजे डोळ्यांना आपण हे देऊन टाकायचं काम की तू परमेश्वराचं भगवंताचं रूप बघ आणि डोळ्यांना ह्यामध्येच सुख आहे. डोळियाचे हेच सुख पाहे राघवाचे मुख. श्रवणाचे ते काम ऐके सदा राम नाम. हाती होवो देवपूजा नमन करू रघुराजा. म्हणजे कर्मेंद्रियांना सुद्धा त्यांनी भगवंताकडे वळवलेलं आहे. नुसते 5 इंद्रिय ज्ञानेंद्रियांना वळवून चालत नाही, तर कर्मेंद्रिय सुद्धा आपली भगवंताकडेच वळवली पाहिजे. म्हणजे फक्त भगवंत हाच आपल्या जीवनाचा विषय व्हावा
बाकीचे विषय हे आपल्यामध्ये नसावेत. आता ही अशी आपल्या आयुष्यामध्ये नामगंगा वाहती आहे, भक्ती गंगा वाहती आहे, प्रेम गंगा वाहती आहे, उपदेशाची गंगा वाहती आहे. आणि मग त्यातनं काय होतंय तर सदाचार, सत्कर्म, नीतिधर्म यांची ताकद, म्हणजे सत्वगुण जे आपल्या अंतरात निर्माण झाले त्या सत्वगुणांची ताकद त्या वल्ह्यांना मिळाल्यामुळे आता आपली प्रगती ही जास्ती लवकर व्हायला लागलेली आहे. म्हणून अपेक्षा, आसक्ती ह्या आता त्या वल्ह्यांबरोबर हळूहळू मागे सरकायला लागलेल्या आहेत. निरपेक्ष प्रेम, कर्तव्यनिष्ठा यांचा संगम आपल्याला या गंगेमध्ये आता पाहायला मिळतो. आणि म्हणूनच या गाण्यामध्ये म्हटलेलं आहे, कर्तव्याची धरुनी कास, राम स्वीकारी हा वनवास. रामरायांनी केवढा मोठं कर्तव्य पार पाडलेलं आहे हे तुम्ही सगळेजण जाणता. तर त्याच्यामध्ये म्हणजे त्यांनी स्वतःचं मुलाचं कर्तव्य तर पार पाडलं, पण ज्या वेळेला दशरथ राजा हतबल झाले आणि म्हणायला लागले की तू रामा जाऊ नकोस, तेव्हा त्यांना त्यांच्या कर्तव्याची पण जाणीव त्यांनी करून दिलेली आहे. आणि हेच रामनामसुद्धा आपल्याला कर्तव्याची जाणीव करून देत असतं. आणि म्हणून या याच्यामध्ये म्हणलंय की दासचं आपण त्याचे आपण, मग का कर्तव्यासी परत फिरू. मग आपलं कर्तव्य आपण का चुकवावं, आपलं कर्तव्य आपण पूर्णपणे पार पाडावं. मग कर्तव्य म्हणजे नेमकं काय आहे तर कोणाकडनंही कुठलीही अपेक्षा आपल्याला ठेवायची नाही आहे. प्रपंचामध्ये जी जी भूमिका आपल्या वाटेला आली आहे, पत्नी, पती, मुलगा, सासू, सासरे, ज्या ज्या रूपामध्ये आपला जन्म झालेला आहे त्या त्या रूपाची प्रत्येक कर्तव्य जी प्रत्येकाच्या दृष्टीने आहेत ती कर्तव्य आपण निरपेक्ष प्रेमाने, कुठलीही अपेक्षा न ठेवता, आसक्ती न ठेवता करणं म्हणजेच कर्तव्य पार पाडणं आहे. कर्मफलाची पण अपेक्षा ठेवायचं नाही आणि जे काही कर्म आपण केलंय ते सगळं भगवंताच्या चरणी अर्पण करायचं आहे. आणि म्हणूनच आपल्याला भगवंतांनी सांगितलंय, कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन. तुला कर्माचा अधिकार आहे, पण फळ मिळण्याचा, अमुकच एक फळ मिळावं असा अट्टहास कुठे ठेवू नको, असं आपल्याला सांगितलेलं आहे. मग आता श्री महाराज आपल्याला असंच सांगतात बरं का. ते म्हणतात प्रपंच रामाचा म्हणून करावा, प्रपंचामध्ये राम करता म्हणून भाव ठेवावा, मीपणाचा त्याग करावा. आता हे सगळं म्हणजे कसं आपल्याला एक एक करायचं आहे तर राम करता म्हणजे भगवंत स्मरणामध्ये रामरायास हे सगळं करतो आहे याची जाणीव ठेवून आपण त्या नामामध्ये कर्म करायचं आणि ते सगळं त्याला अर्पण करायचं आहे. आता प्रपंच रामाचा म्हणून करायचं म्हणजे आपल्यासमोर भरत येतात. भरताने काय केलं तर पादुका ठेवल्या सिंहासनावरती आणि रामाचं हे राज्य आहे असं म्हणून पूर्ण निरपेक्ष वैराग्य वृत्तीने त्यांनी ते राज्यकारभार थोडा नाही 14 वर्ष सांभाळलेला आहे. तर ही गोष्ट जर आपल्या लक्षात आली तर आपणही आपल्या प्रपंचामध्ये त्याप्रमाणे वागू शकतो, करू शकतो. आता प्रपंच रामाचा म्हणून आपण जेव्हा करायचा तर मग आपल्याला कसं वागायला पाहिजे, एक छोटीशी अशीच चरित्रातली गोष्ट आहे महाराजांची. या त्यांनी प्रवचनामध्ये एके ठिकाणी सांगितलेलं आहे की आपण समजा आपल्या घरात काही गोष्टी झाल्या तर आपण त्याच्यावरती चिंता, काळजी असे एक एक उपाधी त्याच्यामधनं निर्माण करतो. पण हीच गोष्ट जर शेजाऱ्यांच्या घरात घडली तर आपण अगदी म्हणजे त्यांना प्रेमाने समजून सांगायला जातो की होईल ग, चांगलं होईल, पुढे भगवंत आहे ना, भगवंताचं नाम घे, सगळं सांगतो. पण माझ्यावर आल्यावरती
नाही. मग प्रपंच रामाचा कसा होईल? तर आपण आपल्या मनाला सुद्धा सांगायला पाहिजे की मना, सगळं व्यवस्थित होईल, काळजी करू नकोस. तर आपण नाम घेतो, भगवंत आपल्या पाठीशी आहेत, महाराज आपल्या पाठीशी आहेत, ते आपली काळजी पदोपदी घेत असतात. ह्याचे अनुभव आपण घेतो. तरी पण आपल्यामध्ये तो पण येतच असतो असं. तर मग ही काळजी संपवायची, त्याच्यासाठी आपण ज्ञान घ्यायला हवंय. त्याच्यामध्ये गोष्ट ध्यानात ठेवायची की निर्मिणारा तोच, भोगणारा तोच, अंतर्यामी तोच परमेश. विश्वाचा हा खेळ, सारी त्याची लीला, पहावे खेळाला साक्षी भावे. हा साक्षी भाव हा फार उच्च कोटीचा आहे बरं का. आपल्याला आत्ता जमत नाही आहे, पण निदान आपण मनाला शेजारणीसारखी समजूत घालायला तरी सुरुवात करूया. तर आता सद्गुरु कृपेने आपल्याला एक एक गोष्टी ह्या कळायला लागलेल्या, परमात्म्याचं स्वरूप कळून या लागलेलं आहे. महाराज आपल्याला सांगतात की हा करता, भोगता, निर्माता सगळा काही हा परमेश्वर आहे. तोच करता, तोच भोगता, तोच आपल्या देहामध्ये आत्मा म्हणून आहे आणि तोच या संपूर्ण विश्वामध्ये आणि ह्या विश्वाला व्यापून राहून पलीकडं जो आहे तोही परमात्माच हा सर्वत्र भरलेला आहे. हे एकदा रूप आपण आपल्या ध्यानामध्ये ठेवायला लागलो की आपलं ध्यान होतं. आपल्याला डोळे बंद करून बसायची काही गरज नाही आहे. उघड्या डोळ्यांनी सुद्धा आपण हे ध्यान करू शकतो की भगवंताचं चिंतन आणि त्या ज्ञानाचं चिंतन करायचं. मग आता हा जो चैतन्य रूपी आत्मा आपल्यामध्ये आहे तो परमेश्वराचा अंश आहे. आणि परमेश्वर जर करता आहे तर माझ्या देहामध्ये करता कोण आहे? आत्मा आहे. म्हणून आत्मरूपाने तेच परब्रह्म आपल्या देहातून एक एक कर्म करत असतं, एक एक भोग भोगत असतं आणि ही सारी त्याची लीला आहे हे आपल्याला कळून येतं. पण म्हणजे त्याचं खरं तर कौतुक आहे की त्या परब्रह्माने आपल्याला त्याच्या लीलेमध्ये सामावून घेतलं आहे. तो म्हणतो तेव्हा आपण रडायचं, तो म्हणतो तेव्हा भांडायचं, पण चिंता काळजी नाही करायची, आनंदात राहायचं. आनंदाने पण भांडता येतं आपल्याला. तर असा हा परमेश्वराचा अंश आपल्या देहामध्ये आहे. आणि तो जर आत्मा गेला तर आपण काय म्हणतो? देह निष्प्राण झाला. त्या देहाला आपण लगेच वाट लावून टाकतो, त्याची ठेवून बसत नाही, मिठी मारून बसत नाही त्याला. तर हा साक्षी भाव आपल्यामध्ये पाहिजे की आत्मा हाच परब्रह्म परमेश्वर आहे आणि तो जसा बघतो प्रत्येक कर्माकडे तसं मला पण बघता आलं पाहिजे. आणि ह्याच साक्षीभाव यालाच म्हणतात. मग अशा रीतीनं आपल्या अंतरामध्ये आता ही चैतन्याची गंगा वाहायला लागली. म्हणजे हे चैतन्याचं रूप आपल्याला कळून आलेलं आहे. आणि मग आपण आता रामनामाच्या नौकेमध्ये बसून विवेकाची निष्ठेची वल्ली मारत आहोत आणि हळूहळू आपला देह अहंकार, आपली देहाहंता ही दूर दूर सारली जात आहे. चैतन्याची प्रेमाची गंगा आता पठारावरून वाहायला लागलेली आहे. आणि जेव्हा बघा तुम्ही नदी पठारावरून वाहते तेव्हा आजूबाजूचा सगळा परिसर ती सुजलाम सुफलाम करून टाकते. मग आता आपली नामगंगा, आपली ही प्रेमगंगा, आपली चैतन्य गंगा जर वाहायला लागली आहे पठारावरून, तर मग आपण म्हणजे काय पीक काढतोय का? नाही. आपल्या आजूबाजूला जे दुःखी जीव आहेत, कष्टी जीव आहेत, त्यांनासुद्धा आपण रामनामाचं वेड लावतो आणि त्यांना रामनामाकडे आकर्षून घेतो. म्हणजे त्यांची भूमीसुद्धा आपण सुजलाम सुफलाम करीत असतो. आणि आता आपण सगळेजण ह्या रामनामी नौकेमध्ये बसलेलो आहोत. श्री महाराजांच्या समोर आपण आता समवेत आपण आता गंगा मातेच्या पात्रामध्ये नौकेमध्ये बसून चाललेलं. तुम्हाला सगळ्यांना हा प्रसंग माहिती आहे.
तरी पण मी थोडासा सांगते, कारण त्याच्याशिवाय पुढे आपल्याला एक एक गोष्टी उलगडणार नाही आहेत. तर महाराज बरोबर असल्यामुळं आता आपली ती चैतन्याची गंगा आणि चैतन्याची म्हणजे चैतन्याच्या साथीमध्ये आपण त्या नौकेमधून प्रवास करीत आहोत. जेव्हा सगळ्या लोकांना घेऊन महाराज चाललेले, आपण सगळे होतो बरं का, तुम्ही कोणी काळजी करू नका, आपण होतो महाराजांच्या बरोबर. मी ठामपणे सांगते तुम्हाला, छान आपण महाराजांच्या बरोबर गंगेमध्ये गेलो होतो, त्या नावेमध्ये बसायला लागलो होतो. आपण बसताना महाराजांनी त्या नावाड्याला विचारलं, काय रे नाव चांगली आहे ना? ऐकलं की नाही तुम्ही? हां, तुम्ही पण ऐकलं. महाराजांनी विचारलं होतं, नाव चांगली आहे ना? तर हो म्हणाला. मग असं सगळेजण त्या नावेमध्ये बसले आणि नौका निघाली, गंगेच्या पात्रामध्ये आली आणि अचानक त्या नौकेला एक छिद्र पडलं आणि मग आतमध्ये पाणी शिरायला लागलं. पाणी बाहेर काढायचा प्रयत्न करतायत, सगळेजण घाबरून गेलेले आहेत. आता काय होणार असं आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये आलेलं होतं, हो की नाही ताई? बरोबर आहे ना? नावेत पाणी शिरायला लागलं घाबरणारच की आपण. आणि मग असं त्या नावेमध्ये पाणी शिरतंय हे आपण बाहेर काढायचा प्रयत्न करत आहोत. आणि महाराज म्हणतायत आपल्याला की आज गंगा मातेची आपल्यावर कृपा होणार आहे, ते घेणार आपल्याला सामावून. आता झालं का? आलं का? आता काय करायचं? नकोसं नौके उर भरू, दुसरं काय म्हणणार आहोत आपण? आणि मग सगळेजण आता वाचवा वाचवा करून ओरडायला लागलेले आहेत. आणि तिथं पण आपल्याला महाराज सांगतात की रामनाम घ्या, रामनाम घ्या. आणि त्यांनी काय केलं तर जे छिद्र पडलं होतं त्याच्यावरती आपली कफनी टाकली आणि त्याच्यावर पाय रोवला आणि ते उभे राहिले, अगदी खंबीरपणे उभे राहिले. तोपर्यंत काठावर लोकांना कळल्यामुळं एक नाव सगळ्यांना घ्यायला आली आणि ती नाव जवळ आल्यानंतर महाराजांनी एकेकाला त्या दुसऱ्या नौकेमध्ये बसायला सांगितलं. आणि असे आपण सगळे त्या आता दुसऱ्या नौकेमध्ये बसलेलो आहोत. कुणाला आधार लागत असेल तर आमचे प्रसाद दादा हात द्यायला उभे होते त्यावेळेला. प्रत्येकाला हाताला धरून त्यांनी आज नौकेमध्ये आणून बसवलेलं आहे खरोखर. मग नंतर शेवटी नावाडी पण बसला आणि मग सगळेजण नावेत बसलेत ना याची महाराजांनी खात्री करून घेतली. बसलायत ना सगळेजण? मोठ्यांनी सांगा. हां. आणि रामनाम चालू आहे. मग तर काय आता, तरी पण अजून कुठेतरी धाकधूक आहेच ना. सगळ्यांना बसवलेलं आहे आणि सगळे बसलेत हे बघितल्यानंतर महाराजांनी त्या कफनीवरचा पाय काढला आणि महाराज दुसऱ्या नौकेमध्ये येऊन बसले. आणि ती पहिली नौका जी होती ती गंगेच्या धारेमध्ये बुडून गेली. हा प्रसंग आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आपण तो डोळ्यासमोर आणूया आणि आता नेमकं ह्याच्यामध्ये काय सांगायचे त्याचं थोडंसं बघूया. तर आता ही पहिली नाव पाण्यामध्ये बुडाली. महाभारतातली एक गोष्ट आहे. जेव्हा महाभारताचं युद्ध पूर्ण झालं त्या दिवशी म्हणजे श्रीकृष्ण भगवंत साक्षात सारथ्य करत होते. आणि एक असा नियम असतो म्हणजे सारथ्याने आधी उतरून ह्याला योद्ध्याला खाली उतरवून घ्यायचं असतं. पण शेवटच्या दिवशी भगवंत सांगतात की आधी तू उतर, मी नंतर उतरेन. आणि मग अर्जुनाला ते कळत नाही, तो म्हणतो तू उतर तरी आधी. आणि मग भगवंत उतरले आणि क्षणामध्ये तो रथ भस्मसात झाला. आणि मग लक्षात आलं की भगवंतांनी आपल्या भक्ताला वाचवलेलं होतं. तसंच इथं पण महाराजांनी आपल्याला दुसऱ्या नावेत बसवून घेऊन सगळ्यांचं रक्षण केलेलं आहे. आता दुसऱ्या नावेत महाराज आले आणि पहिली बोट बुडाली. ही पहिली बोट म्हणजे आपली जीवन गंगेमध्ये वाहणारी जीवन नौका होती. ती कुठल्या आधारावर चालली होती? विषय वासना विकार यांच्या आधारावर चालली होती. म्हणून ह्या सगळ्यांना त्यांनी गंगार्पण करायला लावलंय आणि आपली पहिली जीवन नौका ही बुडवून टाकली आहे. आणि आता चैतन्याच्या गंगेमध्ये त्याने आपल्याला बसवून घेतलेलं आहे. आता हे पहिल्यांदा त्यांनी विचारलं
की नावं चांगली आहे ना. नावाड्यावर विश्वास ठेवून आपण बसतो. प्रत्येक गोष्टीमध्ये, गाडीमध्ये बसताना, ह्याच्यामध्ये बसताना आपण त्या ड्रायव्हरवरती विश्वास ठेवून, नावाड्यावरती विश्वास ठेवून त्या गाडीमध्ये बसतो आणि पुढेचा आपला प्रवास चालू राहत असतो. तसं नावाड्याला विचारलं, त्याच्यावर विश्वास ठेवून आपण बसलो. आता बसताना म्हणजे आपली सुद्धा जीवन नौका आहे, आपण बघितलं ना. आपल्यालाही महाराजांनी विचारलंय, आहे ना विश्वास नावाड्यावरती? बरोबर आहे, कारण महाराजांच्या नावेत आपण बसलोय, मग त्याच्यावर आपला पूर्ण विश्वास हवाय ना. मग सद्गुरूंवरती विश्वास म्हणजे ते जे करतायत ते माझ्या हिताचं करताय, योग्य तेच करता, याच्यावरती आपला पूर्ण विश्वास असायला हवाय. आणि विश्वास हाच अतिशय महत्त्वाचा असतो. विश्वासाशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही. आणि विश्वास जसा दृढ व्हायला लागतो तसं तसं त्याचं श्रद्धेत, दृढ श्रद्धेत आणि नंतर निष्ठेमध्ये रूपांतर होतं. म्हणजे निष्ठा म्हणजे काय, तर महाराजांशिवाय दुसरं कोणीही नाही. आता ह्या प्रसंगात आपल्याला कोणी वाचवलं आहे? महाराजांनी. म्हणजे महाराजांशिवाय दुसरं कोणी आहे का माझ्या आयुष्यात? तर नाही, फक्त महाराज आहेत. ही माझी निष्ठा. तर आता पहिलं म्हणजे आपण त्या नौकेला छिद्र पडलं म्हणजे काय झालं, तर विषय वासनांचा जो मारा आपण करत आलेलो आहोत त्याच्यामुळे त्या जीवन नौकेला छिद्र पडलं आणि विकारांचं पाणी आत शिरत राहिलं. मग वासनांचा जोर हा खूप असतो. त्याच्यामुळे काय होतं की आपण काढायला बघतोय पण तेवढाच आतमध्ये भरतच राहतोय. मग अशा ह्याला आपण आपली ताकद नाही पुरतो की मला ह्या विषय वासनांमधून बाहेर यायचं. मग महाराज काय करतात, त्या छिद्रावरती कफनी टाकतात आणि त्याच्यावरती पाय रोवून ते उभे राहतात. तर आता कफनी म्हणजे काय आहे, तर वैराग्याचं रूपक आहे. उगीच कोणी कफनी नाही धारण करू शकत. पूर्ण वैराग्य आपल्यामध्ये यावं लागतं. हे त्या महाराजांना त्या गोष्टीमधून आपल्याला दाखवायचं आहे. आणि मग त्या विकार वासनांना आपण पायाखाली दाबूनच ठेवायचं, त्यांना डोकं वर काढायला वेळच द्यायचा नाही आहे. तर वैराग्य म्हणजे काय, तर वैराग्य म्हणजे वासनारहित, अपेक्षारहित, आसक्तीरहित होणं. आणि हे केवळ सद्गुरू कृपेने नामस्मरणाच्या अगदी सहज सोप्या अशा साधनामुळे घडत असतं. जेव्हा जेव्हा आपल्या काही मनामध्ये वृत्ती उफाळून येतात, विकार उफाळून येतात, त्यावेळेला भगवंताचं स्मरण करावं, नाम घेत राहावं की आपोआप त्यांचा जोर हा कमी व्हायला लागतो. आणि असं जेव्हा विवेक वैराग्य आपल्या अंतःकरणामध्ये प्रकट व्हायला लागतं तेव्हा भगवंत आपल्या अंतःकरणामध्ये प्रकट व्हायला लागतात. आणि मग तिथं खऱ्या अर्थाने अशी अवस्था होते की नकोस नौके परत फिरू. आता आपण मागे फिरणारच नाही. आम्हाला परमेश्वराच्या प्राप्तीचं ध्येय आम्ही घेतलेलं आहे. आणि ती नदी जशी धावते आहे सागराचं ध्येय ठेवून, तसं आपण परमेश्वर प्राप्तीचं ध्येय ठेवून आपली ही चैतन्याच्या नौकेमध्ये बसून चैतन्याच्या गंगेमधून आपण आता पुढे पुढे जाणार आहोत. आता नौकेमध्ये पाणी शिरायला लागलं, प्राण जाणार, आपण उरतो की नाही अशा भावनेने कोणी रडतंय, ओरडतंय. आणि महाराज सांगतायत नाम घ्या. आता इथं माझा जीव वाचावा ही जी आर्तता त्या जीवामध्ये निर्माण होते, त्याच्यामुळं ती तळमळ निर्माण होते की माझे सद्गुरू हे माझ्या साह्याला आहेत, माझ्या बरोबर आहेत आणि ते मला निश्चित ह्या सगळ्यामधून बाहेर काढणार आहेत. हा खरा तर ही म्हणजे एक संपूर्ण शरणागती आहे. आणि जोपर्यंत आपल्या मनामध्ये शरणागती येत नाही तोपर्यंत आपली नौका ही पुढे जात नाही, त्या प्रवासाला गती मिळत नाही. आणि शरणागताचं रक्षण करणं हे महाराजांचंही ब्रीद आहे आणि भगवंतांचंही ब्रीद आहे. अनेक भक्तांना त्यांनी संकटातून तारून नेलेलं आहे. आता हे खंबीरपणे उभे राहणारे महाराज आपल्याला काय म्हणत आहेत, असे बारीक बारीक ह्या गोष्टीमध्ये. म्हणजे परवा एक दिवशी सकाळी
की महाराज हा नौकेचा विषय तुम्ही मला दिला आहे आणि तुम्ही म्हणतायत की हा प्रसंग घ्यायचा आहे, मग ह्याच्यातनं नेमकं काय मांडायचं आहे मला. आणि माझं सकाळचं ध्यान झालं आणि असं पटापट हा सगळा 2-3 पानांचा उलगडा मला त्यांनी करून दिला की हे सगळं सांगायचं आहे. आणि मग ते आता म्हणतात की खंबीरपणे उभा राहिलेल्या महाराजांच्यामधून आपल्याला नेमकं काय कळतं आहे, जाणून घेता येतं आहे. तर महाराज म्हणतात, बाळांनो मी आहे ना. हे मी आहे ना आपल्याला सगळीकडं खरोखर इतकं सांभाळत असताना आपण लहान असतो, मोठे झालो, कितीही मोठे झालो तरी आपली आई आपल्याला म्हणतेच मी आहे ना, कशाला काळजी करतेस. आणि ही तर जन्मोजन्मीची आपल्याला लाभलेली माऊली आहे. ती म्हणते कशाला काळजी करता, घाबरू नका, मी आहे ना. रामराया पाठीशी आहेत. कितीही मोठं संकट आलं, जीवन मृत्यूचा प्रसंग आला तरी नामस्मरण करा, धैर्याने वागा, खंबीरपणे पाय रोवून उभे राहा, असं आपल्याला महाराज सांगत आहेत. आता सर्वजण दुसऱ्या नौकेमध्ये बसल्यावर महाराज दुसऱ्या बोटीत आले. पहिली बोट बुडाली, ह्याचा अर्थ पण बघितला की विषय, वासना, विकार हे सगळे आपल्याला बुडवून टाकायला सांगितलेले आहेत. आत्तापर्यंत जे जे घडलं आहे ते सर्व भगवंताच्या चरणी अर्पण करावं, सर्व विसरून जावं, कुठलीही गोष्ट आपल्या मनामध्ये ठेवू नये. जे काही झालं, मान अपमान, ह्या सगळ्या गोष्टींची आपण नीट ज्ञान प्राप्त करून त्याची जाणीव करून घ्यावी आणि सर्व काही विसरून त्या भगवंताच्या चरणी आपण राहावं. म्हणजेच थोडक्यात महाराजांना सांगायचं आहे की वर्तमानात राहा. झालं गेलं ते विसरून जा. पुढे काय होणार आहे याची चिंता करू नका. जे होणार आहे ते होणारच आहे आणि जे होणार नाही ते कधीही होणार नाही. या वचनावर आपण विश्वास, दृढ विश्वास, श्रद्धा आणि निष्ठा ठेवली पाहिजे. जे काही आपल्या हातून अपराध, अयोग्य वर्तन जर घडलं असेल, कुठल्याही जन्मामध्ये आपण असं म्हणू शकत नाही की माझ्या हातून काही घडलेलं नाही आहे. आपण खूप वेळेला म्हणतो की ह्या जन्मात मी खरं तर कोणाचंच काही वाईट चिंतलं नाही, कोणाचं वाईट केलं नाही, पण मलाच का दुःख आहे. तर असं नाही आहे. हे सगळं गतजन्माची संचिताचा हा खेळ असल्यामुळं त्यामधून हे सगळं होतं आहे. तर आपण जर काही असं अयोग्य वर्तन केलं असेल ते भगवंतासमोर कबूल करावं, क्षमा याचना करावी. आणि जर कोणी आपल्याशी अयोग्य वर्तन करत असेल, आपला मान अपमान करत असेल, तर तो सगळा सहन करावा आणि त्याला पूर्णपणे क्षमा करावी. इतकं उदार विशाल अंतःकरण आपल्याला महाराज बनवायला सांगत आहेत इथे. म्हणून ह्या विकारांवर, मनातल्या द्वेष भाव, या कुठल्याही भावनांवर आपण त्याच्यावरती विचार करू नये. ह्या सगळ्या भावना त्या गंगेमध्ये समर्पित करून टाकाव्यात. आणि ह्याचाच अर्थ आहे, हे सगळं समर्पण, ह्याचाच अर्थ आत्मनिवेदन करणं आहे. म्हणजे संपूर्णपणे आपण महाराजांचे होऊन राहो. मी माझं म्हणून तिथं काहीही उरू नये, हेच आपल्याला ह्या महाराजांच्या गोष्टीमधून त्यांना सांगायचं आहे. सर्वस्व अर्पण करणे म्हणजे आत्मनिवेदन. आता ही पहिली नौका आपली बुडाली, म्हणजे सगळं काही आपलं आपण तिथे बुडवून टाकलेलं आहे. आणि आत्मभावाच्या नौकेमध्ये आपल्याला महाराजांनी, म्हणजे ती दुसरी नौका जी आली, त्या आत्मभावाच्या, आत्मस्वरूपाच्या, आत्मज्ञानाच्या नौकेमध्ये आपल्याला महाराजांनी आणलेलं आहे. आणि आता जे काही असं आत्मनिवेदन आपण करतो तेव्हा द्वैत उरत नाही, मी तू पण उरलेलं नाही आहे. मग तिथे राहतो तो फक्त भगवंत असतो आणि आत्मज्ञानाचा दीप हा कायम तिथे उजळत असतो. आणि अशा रीतीने सर्व शरण आलेल्या जीवांना श्री महाराजांनी चैतन्याच्या नौकेत बसवलेलं आहे. प्रत्येकाच्या मनात
सद्गुरूंशिवाय अन्य कोणी नाही, अन्य काही नाही, असा अनन्य भाव, अनन्य शरणागती ही प्रकट झालेली, उत्पन्न झालेली आहे. आणि ती हळूहळू स्थिरावत चाललेली आपल्याला जाणवते. निष्ठा जागृत होते. आणि असा जो भक्त असतो तो म्हणतो, बैसले मी आज चैतन्य नौकेत, आनंदाचे वारे भरले शिडात, चालला ग होता रामनामी गजर, चैतन्य ब्रह्म माझे होते बरोबर. अखंड त्या बोटीमध्ये, नावेमध्ये ज्या महाराजांनी आपल्याला बसवलंय आणि साक्षात महाराज आपल्याबरोबर आहेत. आणि खरंच मी सांगते, आपण सगळेजण त्या प्रवासात होतो बरं का महाराजांबरोबर. तुम्ही वारंवार हा प्रसंग आठवा, त्या प्रसंगामध्ये रमून जा आणि त्याचा खूप आनंद घ्या. आणि तो प्रसंग आठवत असताना जे काही नाम होईल ते पूर्णपणे महाराजांच्या चरणी जाईल. तो भावच इतका आपल्या मनामध्ये जागृत होतो की ते चैतन्य ब्रह्म माझे होते बरोबर. अजून काय हवंय आपल्याला? एवढंच हवंय आपल्याला. नौका ही निघाली सर्वांना घेऊन, आत्मज्ञानी सूर्य तळपू लागला. ज्ञानाला या आता आले ग उधान, उगवला त्याच्या मुक्तीचा क्षण. बघा म्हणजे महाराजांनी दुसऱ्या नौकेमध्ये आपल्याला जे बसवलंय आणि ती जी नौका पुढे जाणार आहे त्यातूनच आपल्याला मुक्ती प्राप्त होणार आहे. म्हणून अखंड त्या चैतन्य ब्रह्माबरोबर आपल्याला राहायचं आहे. आणि हीच आपली गुरुपौर्णिमा आहे, सतत त्यांच्याबरोबर राहणं. आणि ज्ञान प्राप्त झाल्याशिवाय आपल्याला मुक्ती मिळत नाही. म्हणून आपण ब्रह्मचैतन्यांच्या साथीमध्ये राहून निश्चिंत निभ्रांत व्हावं आणि आत्मज्ञान प्राप्तीसाठी प्रयत्न करावा. आता सद्गुरू समोर असल्यावर निश्चितच आपल्या मनात एक जिज्ञासा जागृत होते ना. आपल्याला वाटतं महाराजांना विचारावं. अशा वेळी काय विचारायचं? प्रापंचिक गोष्टीच विचारायच्या का हो? तर नाही. कैसे जाणावे आत्मस्वरूप, जे की परमात्मयाचे निजरूप, सांगावे आम्हा सद्गुरू राया आपुली या कृपे. जिज्ञासा पाहून महाराज म्हणतात, जिज्ञासा पाहून सांगतो मी काही, अवघड नाही ऐशी स्थिती. निर्गुण चैतन्य आहे आत्मरूप, आणि निर्विकल्प निर्विचार. कल्पांती ही जाण असे ते निश्चल, तैसे तुम्ही अचल राहावे सदा. ज्या कफनीवरती पाय रोवून महाराज उभे आहेत, वैराग्याच्या कफनीवरती, त्या वैराग्यावरती आपण सुद्धा खंबीरपणे उभं राहायला हवे. सुख दुःख सारे मनाचा व्यापार, याच्या आता पार जावे तुम्ही. परमात्मा हाच करता आहे जाण, आहे भोगता तोच विश्वा माझी. हे सगळं आपण जे मगाशी म्हटलं ते एका अभंगामध्ये मला महाराजांनी दिलेलं होतं. चराचरामध्ये तोच आत्मस्थित, चिंतनी हे तत्व ठेवी सदा. मीपणा त्यजोनी शरण जावोनी, राहावे आत्मचिंतनी अखंडित. अतिशय सुंदर आणि आपल्याला जो आवश्यक आहे की ज्याशिवाय आपण परमार्थ साधू शकणार नाही, असा हा उपदेश आपल्याला महाराजांनी इथं केलेला आहे. याचं थोडक्यात मी पुढचं परत थोडंसं रिपीट होईल पण सांगते की हे निर्गुणी परब्रह्म चैतन्य स्वरूप आहे. हे परब्रह्म निर्विकार, निर्विकल्प, निराचार, निराकार, निर्विचार असं सगळं आहे. आणि त्याच्या स्फुरणातून ओंकार निर्माण झाला. त्या ओंकारातून हे विश्व साकारलं आणि ते परब्रह्मानेच व्यापलेलं आहे. आणि तोच आपल्यामध्ये आत्मा म्हणून स्थित आहे. या सगळ्या गोष्टींचं आपण आपल्या मनामध्ये हे तत्वाचं चिंतन कायम ठेवलं पाहिजे. आणि मगच आपल्याला म्हणजे हे जेव्हा आपण स्मरण ठेवतो तेव्हा आपलं नाम अतिशय, आपलं मन हे अतिशय सूक्ष्म सूक्ष्म होतं. तयाचा वेलू गेला गगनावरी,
ह्याच्यामध्ये तेच सांगितलेलं आहे, आपल्या मनाचा जो वेल आहे तो जेवढा सूक्ष्म होईल तेवढा तो तरल होत होत त्या परमेश्वरापर्यंत जातो. आणि हेच आपल्याला कळसाच्या रूपातनं सुद्धा प्रत्येक मंदिरामध्ये दाखवलेलं असतं. कळसाचं टोक बघा तुम्ही, अतिशय सूक्ष्म आहे. म्हणून कळसाचं दर्शन हे सगळीकडे महत्त्वाचं मानलं जातं. असो, तर मग आपल्याला आत्मस्वरूपाची म्हणजे हे सगळं आत्मरूप आपल्याला कळून यायला लागतं. आणि मी आणि परमात्मा वेगळे नाहीत हा भाव आपल्या मनामध्ये कायम जागृत राहतो. आणि जेव्हा हा परमेश्वर आपल्या अंतरामध्ये वास करतो, स्थित होतो, स्थिरावतो, तेव्हा आपल्या मनामध्ये, आपल्या देहामध्ये सोहम सोहम हा जप चालू राहतो. आणि त्यावेळेला भक्त म्हणतो की मी नाही, तू आहेस. कारण भक्त नामच घेत नाही आहे, तो परमेश्वर तिथं नाम घेतोय. मग मी कुठे आलो तिथे, मी असणारच नाही आहे. असा हा आत्मज्ञानाचा सूर्य आता आपल्या आयुष्यात तेज भरायला लागलेला आहे. त्या नौकेमध्ये आपण बसलेलो आहोत. सूर्य अगदी तळपायला लागलेला आहे. ज्ञानाची गंगा ही दुथडी वाहून चाललेली आहे. आणि आता त्या गंगेने आपलं सर्व पाप शोषून घेतलेलं आहे. पाप म्हणजे आपलं अज्ञान, अहंकार, हे सगळं आपण बुडवलं ना. पहिल्या बोटीत बसलो आणि बुडवलं आणि मग दुसऱ्या बोटीत आलं. म्हणजे ते सगळं पाप गंगेने घेतलं ना आपलं. मग आता ती गंगा कशी शुद्ध राहायची? म्हणून तिने भगवंताची प्रार्थना केली होती की सगळ्यांचं पाप तर मी शोषून घेते, मग मी आता कशी शुद्ध होणार? तेव्हा तिला भगवंतांनी सांगितलेलं आहे की तू नर्मदेमध्ये स्नान करायला जा. आणि गंगा माता, असं म्हणतात की गंगा माता खरोखरच रथसप्तमीच्या वेळेला ही नर्मदेमध्ये स्नानाला जाते. आणि त्या पात्रातून एक अतिशय पांढरी शुभ्र गाय ही बाहेर येते. पांढरं शुभ्र धवल होणं म्हणजे काय? सगळं अंतरंग उजळून गेलेलं आहे, धवल झालेलं आहे. आता तिथं कुठलाही रंग उरलेला नाही, अशी अवस्था झालेली आहे. आणि नर्मदा माता हे वैराग्याचं रूप आहे. म्हणजे जेव्हा आपल्याला ज्ञानप्राप्ती होते तेव्हा साहजिकच आपला ओढ हा वैराग्याकडे जातो. वैराग्य आपल्याला आपल्या अंतरामध्ये प्रकट होतं, उत्पन्न होतं आणि वैराग्यामध्येच राहावंसं वाटतं. तर मग ह्या आता वैराग्य म्हणल्यावर आपल्यासमोर येतो शिवशंकर. हा शिवशंकर आहे कुठे? तो नर्मदेमध्ये आहे. कारण जेव्हा नर्मदेनी आणि गंगेने तपश्चर्या केली होती त्यावेळेला गंगेने मागितलं की मला तू धारण कर. आणि नर्मदेने सांगितलं की मला माझ्या ह्याच्यामध्ये अंतरामध्ये तू तुझ्या काय म्हणतो आपण त्याला पंचायतनासर सहित माझ्यामध्ये सामावून जा. आणि शिव म्हणजे तर साक्षात प्रखर वैराग्य. म्हणून ती नर्मदा पण वैराग्यदायिनीच आहे. आणि वैराग्य उत्पन्न झालं की आपोआप आपल्याला मोक्ष मिळतो, मुक्ती मिळते, मोक्ष मिळतो. म्हणून तिला वैराग्यदायिनी आणि मोक्षदायिनी असं दोन्ही म्हणलं जातं. आणि मग आता काय होतं तर आपल्या मनामध्ये, भक्ताच्या मनामध्ये जी नामगंगा, चैतन्य गंगा, ज्या ज्या म्हणजे गंगेचं रूप आपण आत्ता बघितलं त्या सगळ्या गंगा प्रखर वैराग्य धारण करून शिवामध्ये सामावून जातात. कारण शिवाने कंठामध्ये नाम धारण केलेलं आहे. म्हणजे हरीच्या चरणापासून जी गंगा उत्पन्न झाली तिचं तीर्थ आपण प्राशन करतो, ज्ञानप्राप्ती करून घेतो आणि वैराग्यामध्ये आपण म्हणजे सगळं आपला मीपणा हा तिथे शंकराने हरण करून घेतलेला आहे. म्हणून इथे हरी आणि हर हे दोन्ही एकत्र होतात. तिथे कुठलाही भेद हा राहत नाही. तर मगाशी आपल्याला मनीषा ताईंनी एक ह्याच्यामध्ये जे नामावलीचं माझं कार्य चालू आहे त्याच्यातला एक शब्द सांगितला होता, तो आहे गौरांग.
कर्पूर गौरम करुणावतारम हे शंकराच्या आरतीमध्ये म्हणलेलंच आहे. मग कर्पूर गौरम म्हणजे काय, तर कर्पुरासारखा जो पांढरा शुभ्र धवल आहे, गौरवर्णी आहे, तो म्हणजे शंकर. आणि हे कशामुळे होतं, तर बघा, आपलं जेव्हा मन शुद्ध नसतं तेव्हा तिथे अंधकार आहे, म्हणजे सगळा काळेपणा तिथं आहे. पण जेव्हा आपलं मन शुद्ध होतं, अंतःकरण शुद्ध व्हायला लागतं, आत्मज्ञान आपल्याला प्राप्त व्हायला लागतं, तेव्हा ते आत्मज्ञानाचं तेज, ते वैराग्याचं तेज आपल्या अंतःकरणामध्ये उजळायला लागतं आणि आपलं अंतःकरण पूर्णपणे उजळतं. आणि ते जे तेज आहे ते म्हणजे गौरांग होय, असा त्यामागे अर्थ आहे. ह्याच्यावरती बरंच काही विवेचन आहे, पण आत्ता आपल्याला इथे तेवढा विषय वेळेअभावी घेता येत नाही आहे. ह्याच्यावरती पुस्तक आल्यावरती तुम्हाला बरंच काही गोष्टी ह्याच्यामधनं मिळणार आहेत. तर अशा रीतीनं ही नदी आता सागराला, आपल्या जीवनाची नदी ही सागराला मिळून गेलेली आहे आणि ती आता सागरच झालेली आहे. पण आता हा सागर कुठला आहे, तर तो भवसागर आहे का, तर नाही, हा आता क्षीरसागर झालेला आहे. आणि ज्या क्षीरसागरामध्ये विष्णू हे पहुडलेले असतात, तशी आपली नामगंगा, भक्तिगंगा, प्रेमगंगा, ज्ञानगंगा, विवेक वैराग्य देऊन या क्षीरसागराला मिळतात. असा हा क्षीरसागर आपल्या अंतरातच आहे. आणि त्या अंतरातल्या क्षीरसागरामध्ये माझं ब्रह्मचैतन्य हे विष्णू स्वरूप, परब्रह्मस्वरूप हे अखंड पहुडलेलं आहे. आणि म्हणून आपण त्या परब्रह्माला अतिशय प्राणापलीकडं जपायचं आहे, सांभाळायचं आहे आणि त्या तत्वामध्ये आपल्याला विलीन व्हायचं आहे. आणि हे सगळं कशामुळे करायचं आहे, कशाच्या साह्याने करायचं आहे, तर अतिशय सहज सोपं असं नामाचा हात आपल्याला धरायचा आहे, नामाची कास धरायची आहे, त्या सद्गुरूंच्या चरणी अनन्य भावे शरण जायचं आहे आणि कायम तिथेच आपल्याला वास करायचा आहे. तर असं हे नाम आपल्या अंतरात अखंडपणे चालू राहावं, सर्वांवरती या नामगंगेच्या तीर्थाचं प्रोक्षण होत राहावं. म्हणून आज गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने मी सद्गुरूंच्या चरणी आपल्या सर्वांसाठी नामायदान मागते. आणि मग थोडासा गजर करून आजच्या ह्या प्रवचनाला आपण विराम देणार आहोत. श्रीराम समर्थ. आता नाम रूपात्मक देवे येणे, नाम यज्ञे तोषावे, तोषो निमज द्यावे, नामदान हे. खळ असो वा दुष्टजन, करावे त्याने नामधारण, दुरित तिमिर निरसन, अज्ञानाचे. नामाशी असावे शरण केवळ, मानव धर्म जाणेल सकळ. नाम घेता मुखी कोमल, ईश्वर निष्ठांच्या भेटी घडती. नाम कल्पतरूचे गाव, नाम चिंतामणीचा ठाव, नाम अमृताची ठेव, नाम तापहीन सूर्याचे. नाम घेता लांछन, नामी रंगता तन मन, नामे संसाराची बोळवण, नाम सोपान तिन्ही लोकीचा.
नाम घेता मुखी नित्य, नामाने होय प्रसन्न चित्त, नामाने घडेल भेट श्री रामाची. नामे नयनी वसे नारायण, नामे टळेल जन्म मरण, नामधारक सेविती चरण, अनन्य होऊनी ब्रह्मचैतन्यांचे. श्रीराम श्रीराम श्रीराम. हे नामायदान जे आहे ते सध्या मला ज्यांचं मार्गदर्शन प्राप्त होत आहे, ईश्वरनिष्ठांची मांदियाळी, याच्यामध्ये मला महाराजांनी संपर्कात ठेवलेलं आहे. असे भूषण श्रीपाद घाटपांडे उर्फ गणेशदास यांनी ही रचना केलेली आहे. आणि एक दिवस अखंड त्यांना स्फुरणातून हे 5 मिनिटात हे काव्य त्यांच्या समोर आलं आणि नामायदान अखंड मागायला त्यांनी सांगितलं. तर आता थोडंसं आपण जप तर सगळ्यांचा चालूच आहे, पण एक 3 वेळेला किंवा 13 वेळेला आपण श्रीराम जय राम जय जय राम हा जप करूया आणि मग विश्रांती घेऊया. श्रीराम श्रीराम जय राम जय जय राम, 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 श्रीराम जय राम जय जय राम.